कि उसके गले में चक्की का पाट डाल के उसको समुद्र में डुबा देना। म्हणून खूप सांभाळा ही गोष्ट। इसलिए बहुत संभालो इस बात तर को। सांगायचा उद्देश की देवाने इथे कसला उपवास करायला सांगितला, इस्रायली लोकांकडून शांत राहण्याचा, गप्प राहण्याचा, मौन चुप राहण्याचा असा हा उपवास ठरवलाय। और परमेश्वर ने इस्राएली लोगों से कैसा उपवास करवाया है, शांत रहने का और मौन धारण करने का। प्रभू सोबत चालताना त्याच्याबरोबर समोर कधी आपण मौन ठेवावे हे शिकणं फार गरजेचं आहे। और प्रभु के साथ चलते चलते हम कभी कभी मौन धारण करें, ये परमेश्वर की इच्छा है। देवाची इच्छा आहे की आपण कधी कधी शांत असावे और प्रभु की इच्छा है कि हम कभी कभी शांत रहें, बोलू नये, काही ठिकाणी तरी आपण बिलकुल बोलू नये। और कुछ जगह पर हम कभी बात नहीं करें। कधी कधी मौन राहणं, गप्प राहणं हे चूक आहे। और कभी कभी शांत रहना ही गलत है। जसं आपले पाप कबूल न करणं, हमारे पाप कबूल न करना, हे त्या टायमाला चूक आहे, ते पाप आहे। ये उस टाइम पर गलत है, वो पाप है। दावीद म्हणतो, तुम्ही स्तोत्रामध्ये वाचू शकता 51 मध्ये, जोपर्यंत मी गप्प राहिलो मला आतमध्ये यातना झाल्या। और भजन संहिता 51 में आप पढ़ सकते हैं कि वहाँ पर दावीद कहता है कि जब तक मैं शांत रहा तब तक मेरे अंदर मुझे यातनाएं होती रही। हाँ, पण जेव्हा मी माझं तोंड उघडलं, माझे पाप कबूल केले, और जब मैंने मेरा मुंह खोला और मेरे पापों को कबूल किया, हाँ, त्याच वेळेला मला क्षमा मिळाली और उसी समय मुझे क्षमा मिल गई। टूचं 3 कधी टू करा 32 निकालो। 32 साम 32 स्तोत्र संहिता 32 आणि त्याचं 3 पासून उसका 3 से। असा एक काळ होता की त्या काळी मी घोर पातकी आहे असे मी मुळीच कबूल करीत नव्हतो। हाँ, ऐसा एक समय था कि मैंने पाप किया है, मैं किया था पाप, लेकिन मैंने पाप किया लेकिन मैं कबूल कर नहीं रहा था, मैं चुप बैठा था। तथापि माझ्या अप्रामाणिकपणामुळे माझी दैन्यावस्था झाली आणि माझे जीवन मेरे अविश्वास रहने के कारण, कबूल न करने के कारण मेरे शरीर में बड़ी ही यातना हुई, माझे जीवन घोर निराशेने व्यापून गेले। मेरे अंदर निराशा हुई, शरीर में अस्वस्थता तो हुई लेकिन निराशा भी आई। 4 रात्रंदिवस तुझ्या शिक्षेच्या भीतीने मी त्रस्त होतो। हाँ, रात दिन तेरा हाथ मुझ पर दबा रहा, इसलिए मुझे शिक्षा मिल रही थी, मेरी हड्डियां गल गई थी, मेरी हड्डियों पिघल गई थी, दर्द रहा, हड्डियों में तकलीफ रहा। कडक उन्हाने पाण्याची वाफ होऊन ते उडून जावे तसा माझ्यातील जीवनरस उडून गेला। हाँ, मला कोणत्याही मुझे कोई भी जीवन में जैसे कड़क धूप लगने के बाद हमारे को खाना अच्छा लगता है, कैसा लगता है, कैसे फील होता है, वैसे उसके अंदर से जीना एकदम अजीब सा हो गया था, उसको जीना अच्छा नहीं लग रहा था, कुछ भी आनंद लेने को अच्छा नहीं, कुछ भी हो रहा था उसको कोई आनंद नहीं उसमें। नंतर मी माझी सारी पातके तुझ्याजवळ कबूल केली। हाँ, जब मैंने मेरे पाप को कबूल किया आणि ती लपवण्याचा प्रयत्न करण्याचे थांबवले, और जब मैंने उसे छुपाया नहीं, मैंने वो रोक दिया, मतलब हमारा स्वभाव कैसा है, छुपा के रखना, लेकिन वो कहता है वो आदत मैंने छोड़ दी, वो छुपाने का, पाप छुपाने की आदत मैंने छोड़ दी। देखो हम दूसरों के पाप छुपा सकते हैं, अपने पाप हम छुपाना नहीं, हम हालेलुया। मी स्वतःशी म्हणालो मी देवाजवळ माझी पातकी कबूल करेन, तेव्हा तुम्हाला क्षमा केलीस आणि माझा सारा दोष नाहीसा झाला। जब मैंने कबूल किया तब प्रभु ने मुझे क्या किया, क्षमा किया और मुझे चंगा किया। अब वो समझा, तो इसलिए कहाँ मौन रहना है, कहाँ पर हमें चुप रहना है, ये हमें मालूम होना चाहिए। आणि कुठे आपल्याला शांत राहिलं पाहिजे, कुठे आपल्याला मौन धारण केलं पाहिजे, आपल्याला माहित असतं पाहिजे। हमें पाप कबूल करते समय चुप नहीं रहना है आणि आपल्याला पाप कबूल करताना गप नाही राहायचं, लेकिन किसी दूसरे के पाप बताने के समय पे चुप रहना है। पण दुसऱ्यांचे पाप सांगत असताना आपल्याला शांत राहायचं आहे। हाँ, उसे खोलना नहीं, जैसे मैंने अभी थोड़े समय पहले बताया, आणि त्याला उघड नाही करायचं, प्रकट नहीं करना, त्याला प्रकट नाही इसलिए करायचं, प्रभु से क्षमा मांगना, त्यासाठी देवाची क्षमा मागा प्रार्थना करना। आणि प्रार्थना करायची। कभी कभी मसीह का प्रचार किया जाता है, कधी कधी ख्रिस्ताचा प्रचार करण्यात तो येतो मसीहों को शिस्त लगाने के समय पर आणि ख्रिस्ती शिस्त लावण्याच्या वेळेला हाँ मौन रखना मना है।
आणि मौन धारण अभी आप करणं गलती कर रहे हैं, तुम्ही चुका करताय मैंने उसे अनदेखा कर रही, चुप बैठ रहे, आणि तुम्हाला न पाहिल्यासारखं करते आणि शांत राहते, वो गलत है। ते चुकीचं मुझे आहे. उधर फटकारना, आणि मला तिथे बोलणं, डांटना, ओरडणं ये मेरा कर्तव्य हे है। माझं कर्तव्य वैसे आहे. आपका भी, तसंच तुमचं सुद्धा आपके आहे. बाजू वाला सो रहा है, तुमच्या बाजूला झोपत उसको आहे, जगाना, त्याला जागरूक अगर वो करा. गलत काम कर रहा है जर तो चुकीचं काम उसको करतोय फटकारना, त्याला फटकार ये आपका ड्यूटी है। हे तुमचं कर्तव्य आप आहे. उधर उस समय चुप बैठते हो, त्यावेळेस तुम्ही तिकडे गप्प राहता. क्या कहते हैं, काही करो आप, और मुझे क्या जाता है, कुछ भी करने दो इसको. मोबाइल देखता है, देखने दो, मुझे क्या है, मोबाईल बघतोय, बघून द्या, मला काय. ध्यान दो, कुछ भी करता है, हाँ मोबाइल के अंदर बाइबल के अंदर दूसरा ही कुछ देख रहा है, नहीं क्या, बाईबलमध्ये दुसरंच काहीतरी ते बघतोय, मला काय. ऐसा नहीं छोड़ना है। असं नाही उस समय सोडायचं. आप चुप नहीं बैठे, त्यावेळेस तुम्ही शांत नाही बसायचं. प्रभु के मामले में विषय में आपको वहाँ मौन नहीं रखना है, आणि देवाच्या बाबतीत तुम्हाला तिकडे मौन धारण नाही वहाँ करायचं. आपको डांटना है। तिथे तुम्हाला ओरडायचं आहे. जो लोग प्रभु को डरते हैं जे देवाला घाबरतात और लोगों के सामने कबूल करने के लिए डरते हैं, आणि लोकांच्या समोर कबूल करायला घाबरतात, ऐसे मसीहों को आपको डांटना ही है। आणि अशा ख्रिस्ती लोकांना तुम्हाला ओरडायचं उनको आहे. बोलना ही है कि तुम जो करते हो वो गलत हो, त्यांना बोलायचं तुम्ही जे करता ते चुकीचंच वो आहे. गलत नहीं। वहाँ पर चुप्पी बैठना चुप्पी बैठना, हाँ जाओ दे तो काही कर दो गप्प रहा, ये गलत है। और तो भाई वो कुछ भी करता है तो वहाँ पर शांत रहना है, वो बात गलत है. क्या होता है, एक करने से फिर दूसरे को भी करने का मौका मिल जाता है। आणि एक केलेले मग दुसऱ्यांना पण करायचा संधी भेटते. इसलिए कोई गलत आपको दिखता होगा, कोई मूर्ति पूजा कर रहा है, जादू टोना कर रहा है, भक्तों के पास जा रहा है या कोई गंदा काम कर रहा है, आप उधर उसको जाके डांट कर सकते हो, आप वहाँ चुप नहीं बैठ सकते। जर तुम्हाला कोणी मूर्ती पूजा करताना, जादूटोना करताना किंवा व्यसन करताना दिसले तर तुम्ही तिकडे जाऊन त्याला ओरडू शकता. वाईटाच्या बुराई के विरोध में बोलना कोई गलत काम नहीं है, आणि वाईटाच्या विरोधामध्ये बोलणं हे चुकीचं काम नाही. लेकिन कुछ कुछ ऐसी बातें होती है जहाँ हमें प्रभु के सामने शांत रहना, उस कुछ कुछ परिस्थितियों में हमें शांत रहने के लिए परमेश्वर कहता है। पण काही अशा परिस्थिती असतात, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला शांत राहायला देव आपल्याला इनको शिकवतो. कंटिन्यूसली 6.5 दिन, मतलब आधा दिन, 7वां दिन का आधा दिन, यानी मिनिमम 7 दिन उनको क्या करने को बोला, परमेश्वर ने शांत रहने के लिए बोला। यांना लगातार 7 दिवस देवाने शांत राहायला सांगितलं. बाइबल हमें बताती है, बायबल आपल्याला सांगतात. सुपदेशक अध्याय 3 उपदेशक अध्याय 3 उसका 7 और 8, त्याचा 7 आणि 8. बाइबल बताती है शांत भी रहना है, चुप भी बैठना है, आणि बायबल आपल्याला सांगतो की आपल्याला शांत उसका भी राहायचं एक समय है। त्याची पण एक वेळ आहे. अभी इनके लिए 7 दिन का समय था। आणि यांना 7 दिवसाची वेळ होती. सुपदेशक उपदेशक अध्याय 3 अध्याय 3 उसका 7 और 8, त्याचा 7 आणि 8. फाडण्याची वेळ व साधण्याची वेळ, मुक राहण्याची वेळ. हाँ क्या लिखा है, मुक यानी आप बात नहीं करने का एक समय, शांत रहने का समय, और व बोलण्याची वेळ. और बात करने का समय। अभी आपको शांत रहने का समय है। आता तुम्हाला शांत राहायची वेळ आहे. जब आपको पूछा जाएगा जेव्हा तुम्हाला विचारण्यात तब येईल आप बात करना है। तेव्हा तुम्ही बोलायचं. इसलिए आप जब हम प्रीचिंग करते समय जब आप बात करते हो जेव्हा आम्ही प्रीचिंग करत असताना तुम्ही जेव्हा बोलता वो गलत है, ते वो चुकीचं आपको आहे. समय नहीं दिया बात करने का। आणि ती वेळ तुम्हाला बोलण्याची वेळ नाही दिली. आपको समझ में आया? तो आपको यहाँ में एक छोटा सा उदाहरण बताया कि कुछ जगह पर शांत रहने का समय बताया है। आणि काही ठिकाणी शांत राहायची वेळ सांगण्यात आली आहे. 8 वाजता प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ, लढाईची वेळ व शांतीची वेळ असते. कशाची, है ना, लड़ने का भी समय है, शांत रहने का भी समय है, मुका राहण्याची पण वेळ आहे, शांतीची पण वेळ आहे। तो 9 का 17 करू, 9 ते 17 वाजले. मूर्ख माणसावर अधिकार गाजवणाऱ्या माणसाने ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा सुज्ञ माणसाने शांतपणे सांगितलेले शब्द ऐकणे बरे. कितना चिल्ला चिल्ला कर बोलोगे, वो मूर्ख आदमी के मन में जाने वाला है क्या? आणि किती ओरडून ओरडून तुम्ही बोला तर मूर्ख माणसाच्या मनात ते जाणार आहे का? मूर्खता कभी जाती है किसी की? आणि कोणाची मूर्खता कधी जाते का? अगर किसी को निकालना है तो ही जाएगी, अंदर अंदर मन की इच्छा होनी चाहिए, जर कोणाला काढायची त्याची स्वतःची इच्छा असली पाहिजे, नहीं तो मूर्खता नहीं जाती, नाहीतर मूर्खता जात नाही. वो वैसे ही काम करता रहेगा। आणि तो तसंच काम करत राहील. तो इसीलिए प्रियो बाइबल बताती है कि वो शांत तरीके से बताना ये ज्यादा अच्छा रहता है। आणि शांतीने सांगणं बायबल म्हणतं ते खूप चांगलं आहे. इसीलिए जब कोई गुस्सा होता है तो चुप रहना, शांत रहना भला होता है। आणि जेव्हा कोणी रागवलेलं असतं तेव्हा शांत राहणं, गप्प राहणं हे तेव्हा चांगलं आहे. हाँ, हम अभी वहीं पर है ना, तो नीति वचन में जाएंगे। आपण नीती सूत्रात जाऊया. नीति वचन 17 का 28, नीति प्रोवर्ब्स चैप्टर 17:28, नीती सूत्र आहे 17 त्याचा 28. कमी बोलणारा स्थिर मनाचा माणूस शहाणा असतो. क्या लिखा है, कम बात करने वाला अच्छा रहता है, ज्यादा बड़बड़ना अच्छा नहीं है।
म्हणून गप्प बसणारा मूर्खही शहाणा समजला जातो. इसलिए जब कोई मूर्ख भी रहेगा, वो साइलेंट रहेगा, तो लोग बोलेंगे कितनी समझदार है. घर में मस्ती करने वाला बेटा घरात मस्ती करणारा मुलगा जब ट्रेन में शांत रहता है, जेव्हा ट्रेन मध्ये शांत असतो सब लोग देख के क्या बोलते हैं, सगळे लोक काय म्हणतात, बाई तुझं मुलगा किती शांत आहे. और तेरा बेटा तो कितना शांत है. आई काय म्हणते, माँ क्या बोलती आओ घरी बघा और घर में आके देखो किती मस्ती करतो, कितना मस्ती करता कसा है आहे तो उद्धट. और कैसा वो उद्धट है. काय म्हणजे तो त्याचा स्वभाव काय आहे, उद्धट मस्ती करणं. और उसका स्वभाव क्या है, वो उद्धट है और बहुत मस्ती करता पण है. त्याने ठिकाण कोणतं निवडलं शांतीचं, और उसने जगह कौन सी चुनी शांति की, ट्रेन मध्ये, रस्त्यामध्ये, यात्रेमध्ये. और ट्रेन में, रास्ते में और यात्रा में. म्हणून लोक त्याला बघून काय म्हणतात, लोग उसे वो देखकर क्या बोलते हैं, किती शाण आणि शांत मुले, काश माझं मूल पण असं शांत असलं तर किती चांगलं झालं असतं. और कितना शांत बेटा है, अगर मेरा बेटा भी इतना शांत होता तो कितना अच्छा होता था. 10:19. 10:19. शब्दांची गर्दी झाली की पापाला तोटा नसतो. हाँ, जितना आप बड़बड़ाओगे बड़बड़ 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 तो फिर क्या रहेगा, पाप तो नहीं होएगा, बहुत हो जाएगा. पण जो आपले होठ आवरतो यानी शांत रहता है, चुप बैठता है, तोच खरोखर शहाणा होय. वही शाणा है. अभी और एक वचन पढ़ो, 29 का 11 पढ़ा ना. बंडखोर रागाने ओरडतो. हाँ, जो बलवा करने वाला रहता है, जिसने गलती किया रहता है, जो अपनी गलतियां छुपाना चाहता है, वो क्या करता है, जोर जोर से बोलता है, ताकि वो बताना चाहता है. क्या बताना चाहता है, मैं ही सच हूँ, मैं ही सच हूँ, मैं ही सच हूँ. पण शहाणा माणूस संयम राखून राग आवरतो. हाँ, अपना गुस्सा उनको कंट्रोल करता है. अभी इफ्सियों की पत्री 4:26. इफ्सी ग्रंथ पत्र 4:26. Ephesians 4:26. Ephesians 4:26. इफ्सी 4:26. तुम्हाला राग आला असेल तर मनातील आकसाचे पोषण करून पाप करू नका. काय करू नका, तुम्ही बडबडून रागावर राग, तोंडाला तोंड, भांडण करू नका. त्या परिस्थितीत समोरचा व्यक्ती रागवलेला तुम्हाला दिसतो, तोंड आवरा. काय करा, क्या करू, तोंड आवरा. मुख संभालो. अगर अभी सोचो, उदाहरण में गुस्से में हूँ, आणि जर मी समजा रागात आहे आप भी मेरे से गुस्से में बात करोगे, आणि तुम्ही माझ्याशी रागाने बोललात, मेरा गुस्सा और बढ़ेगा. माझा राग अजून वाढेल. और आणि मग फिर क्या होगा, बहुत बड़ा झगड़ा हो जाएगा ना, युद्ध हो जाएगा, मग खूप मोठं भांडण आवाज पेटेल बढ़ जाएगा. आणि आवाज वाढेल. इसलिए इंसान जब गुस्से में है तो सामने वाले ने कैसा रहना है, शांत से रहना है. आणि माणूस जेव्हा रागात असतो तेव्हा समोरच्याने कधी पण शांत राहायचं. बाइबल हमें बताती है हम क्या करना है, बुरा शब्द बोलने के लिए शांत रहना है, अपने मौन वहां पर रखना है, चुप रहना है. आणि बायबल आपल्याला सांगतो जेव्हा आपल्याला काही वाईट बोलायचं असतं तेव्हा आपण काय करायचं, आपल्या मुखाला आवर घालायचं आणि शांत राहायचं. हाँ, तो उसका 29 पढ़. त्याचं 29 वाचूया. अश्लील भाषेचा वापर करू नका. ज्यांच्याशी तुम्ही बोलता त्यांच्या हिताचे आणि उपयोगाचे व त्यांना आशीर्वादाचे होईल असेच बोला. हाँ, नीति वचन 18 में भी आप पढ़ सकते हैं. नीतिसूत्रे 18 मध्ये पण तुम्ही वाचू शकता. प्रोवर्ब्स 18 उसका 13. नीतिसूत्रे अध्याय 18 त्याचा 13. वस्तुस्थिती समजून घेण्याआधी निर्णय देणे किती मूर्खपणाचे आहे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे कुणाबद्दल वाईट बोलणं, तुम्हाला काही माहिती नाही त्याच्याबद्दल बोलणं हे चूक आहे. काही गोष्टी माहिती नाही ना त्याच्याबद्दल तुम्ही बोलता, म्हणून वाईट गोष्टी बोलण्यापासून तुम्ही काय केलं पाहिजे, मौन ठेवलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. किती वाजलं, 18 ना. आता 21 ते 23 वाज. जो कोणी आपल्या तोंडाला कुलूप लावतो तो संकटापासून दूर राहतो. म्हणून आपल्या तोंडाला काय लावा, और अपने मुंह को क्या लगा, घराला काळा का लावता, घर को ताला क्यों लगाते हो, हाँ, सुरक्षेसाठी ना, सुरक्षा घरात कोणी जाऊ नये म्हणून. घर में कोई नहीं जाए इसलिए. बराबर आहे, सही बात है. करेक्ट आहे. काय करता तुम्ही, क्या करते हो आप, त्या घरामध्ये कोणी जाऊ नये, घर में आपकी कोई जाए नहीं, वस्तू चोरी होऊ नये. घर की वस्तुएं चोरी नहीं हो. देव म्हणतो तुमच्या पण तोंडाला कुलूप लावा, और प्रभु भी कहते हैं आपके मुंह को ताला लगाओ, आणि तोंडात जे द्वारे दिलेला जो आशीर्वाद आहे तो चोरी होऊ नये. और मुंह के ऊपर जो आशीष दिया है परमेश्वर ने वो चोरी नहीं तुमचा है. अधिकार काढला जाऊ नये, आपका अधिकार निकाला नहीं जाए, म्हणून तोंडाला कुलूप लावा. इसलिए मुंह को ताला लगाना है. स्तोत्र संहिता 141 त्याचं 3. Psalm 141.
Psalm 141 verse 3. हे देवा, माझे तोंड शांत व माझे होठ बंद ठेवण्यास मला सहाय्य कर. हा, आपण प्रार्थना केली पाहिजे देवाजवळ की माझं तोंड काय करायला पाहिजे, शांत राहण्यासाठी आणि गप्प राहण्यासाठी, जास्त बोलण्यापासून आवरण्यासाठी काय केलं पाहिजे, आवरलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे ह्या गोष्टीसाठी. जेव्हा कोण तुम्हाला सल्ला देत असेल, जब कोई आपको सलाह देता होगा, आपको एडवाइस देता होगा, तुम्हाला सलाह देत असेल, तो आपको क्या करना है, तुम्हाला काय करायचं? सुनते समय शांत रहना है. ऐकते वेळेस शांत राहायचंय. कोई आपको समझा रहा है कोणी तुम्हाला समजवतंय तो उसके बीच में बात मत करो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोलू नका. क्योंकि बहुत लोगों का ऐसा आदत रहता आणि है खूप लोकांची अशी सवय बीच असते, बीच में बोलते हैं. मध्ये मध्ये बोलतात. यहाँ हमें बताते हैं जब कोई हमें सलाह देता है, एडवाइस देता है, आणि जेव्हा कोणी आपल्याला सल्ला देतो तो हमें क्या करना है, शांत रहना है. तेव्हा आपल्याला शांत राहायचं. पढ़ेंगे उस वचन को. वाचूया त्या वचनाला. नीति वचन 19 Proverbs 19 नीतिसूत्रे 19, Proverbs 19 नीतिसूत्रे अध्याय 19 20-21. त्याचं 20 आणि 21. Proverbs 19 नीतिसूत्रे 19 20-21. 20 आणि 21. सद्बोध ऐका आणि मार्गदर्शन स्वीकारा, तसे केल्यास पुढील आयुष्यात तुम्ही सुज्ञ व्हाल. मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो, पण यश देणे न देणे देवाच्या हाती असते. म्हणून इथं काय लिहिलंय, जेव्हा कुणी तुम्हाला आज्ञा देतात आहे, समजवतात आहे, त्यावेळेला तुमचं काम काय आहे, शांत राहणं, गप्पपणे ऐकून घेणं. और जब कोई आपको आज्ञा देता है, आपको समझाता है, तो आपका कर्तव्य क्या है, आप शांत रहना और वो सुनना. देवाच्या समोर शांत राहणं, स्थिर राहणं हे आपलं कर्तव्य आहे. और परमेश्वर के सामने शांत रहना, स्थिर रहना ही हमारा कर्तव्य है. सपन्या 1:7. सपन्या 1:7. सपन्या 1:7. 1:7. देवापुढे तुम्ही मौन धारण करून उभे राहा, कारण त्याच्या न्यायाचा भयावह दिवस येऊन ठेपला आहे. आपल्या लोकांची मोठी कत्तल करण्याची त्याने सिद्धता केली आहे आणि त्यांचा वध करण्यात देखील त्याने निवडून ठेवलेला आहे. म्हणून काय करायचंय, त्याच्या समोर काय करा, शांत राहा. कोणाच्या समोर, देवाच्या समोर. जकरिया 2:13. जकरिया 2:13. जकरिया जकरिया 2:13. जकरिया 2:13. हे सर्व मानव जाती देवापुढे स्तब्ध हो. हाँ, तर तो फक्त आपल्या ख्रिस्ती लोकांना शांत होण्यासाठी नहीं म्हणत, परंतु हम सब सिर्फ क्रिश्चियन लोगों को नहीं बोल रहा है, परंतु किसको बोल रहा है, सारे मानव जाति को कहता है, शांत रहो, स्तब्ध रहो, रुके रहो. कारण तो स्वर्गातून आपल्या पवित्र घरातून पृथ्वीवर आला आहे. आता हबक्कूक 2:20. हबक्कूक 2:20. ये मैं आपको क्यों बता रही हूँ, फिर आगे हम आपको बताएंगे कि परमेश्वर भी साइलेंट था. आणि पुढे तुम्हाला सांगू की देव सुद्धा शांत होता. हबक्कूक 2:20. हबक्कूक परंतु देव आपल्या पवित्र मंदिरात आहे. अभी परमेश्वर अपने पवित्र मंदिर में है, सर्व पृथ्वी त्याच्यापुढे स्तब्ध राहू. इसलिए हर एक जन शांत रहो कि परमेश्वर हमारे सामने है. हबक्कूक 2:20. 2:20. बहुत जरूरी है प्रियो, हम परमेश्वर के सामने आने के बाद हम रुकना, हम शांत रहना और हम रुके रहना. आणि खूप गरजेचं आहे, जेव्हा आपण देवाच्या समोर येतो तेव्हा आपण शांत राहणं आणि त्याच्यासाठी थांबून राहणं. हम और एक वचन पढ़ेंगे, जुने करार का ही पढ़ेंगे. भजन संगीता 37. स्तोत्र संहिता 37. Psalm 37 स्तोत्र संहिता 37 verse 7, जो भी हमारे जुने भाई ने दिए था, मिला था ना, हम लोग पढ़े थे ना. देवावर भरोसा ठेवून निश्चिंत राहा, धीराने त्याची वाट पहा, ज्यांची भरभराट होते अशा दुष्टांचा मत्सर करू नकोस. हाँ, हमें क्या करने को बोला है, वहाँ रुकने के लिए बोला है, परमेश्वर के सामने शांत रहने के लिए बोला है, हमें अगेंस्ट में बात करने के लिए नहीं बोला है. किसी दूसरों का बुराई, जो कुछ दुष्ट लोग का अच्छा हो रहा है वो देखकर हम बड़बड़ाना नहीं, कुड़कुड़ाना नहीं. अरे लोग परमेश्वर को मानते नहीं, लेकिन इनका तो कितना
अच्छा होता है ना। हमारे मन में कभी कभी ऐसे विचार आते हैं, ये खाते हैं मोटे तगड़े होते हैं, और हम लोग देखो कैसे हैं। हम तो इतनी भक्ति करते, इतना प्रार्थना करते, फिर भी हमारी परिस्थिति ऐसी है। और इनका देखो इतना पाप में जीवन जीते, लेकिन इनका जीवन देखो, लेकिन हम ऐसे मुंह से नहीं बोले। आणि आपल्या मनात कधी कधी विचार येतात की जगातील लोक किती पाप करतात तरी पण त्यांचं किती चांगलं होतं, पण आपण एवढी भक्ती करतो तरी आमचं चांगलं होत नाही, असं कधीही आपण मुखाच्या द्वारे बोलू नये, कभी भी नहीं बोले। कधीही बोलू हम नये। परमेश्वर सुनता है, ये परमेश्वर को ये बात बिल्कुल अच्छी नहीं लगती। आणि देव ऐकत असतो आणि देवाला ही गोष्ट बिलकुल आवडत नाही। अभी हम भजन संहिता में है तो 46 का 10, 46 साम 46 स्तोत्र संहिता 46 उसका 10। त्याचं 10 शांत व्हा आणि मी देव आहे हे जाणा। जगातील शांत रहो, मैं ही परमेश्वर हूँ। जगातील प्रत्येक राष्ट्राकडून माझा महिमा होईल। हाँ, थोड़ा सा पुढे सरका स्त्रियांनी आगे सरको। आणि मीच देव आहे हे जाणा। हाँ, आप चुप रहो क्योंकि मैं ही परमेश्वर हूँ। जगातील प्रत्येक राष्ट्राकडून माझा महिमा होईल। हाँ, सारे राष्ट्र में मेरी महिमा रहेगी। अभी आप बोलोगे हम क्यों शांत रहे? तुम्ही म्हणाल आता आपण का शांत राहायचं? परमेश्वर यहाँ कहता है ना, मैं परमेश्वर हूँ, तुम चुप रहो। आणि देव म्हणतो मी देव आहे म्हणून तुम्ही शांत हम राहा। शांत रहने से हमारा फायदा क्या होता मग है? आपण शांत राहिल्याने आपला फायदा काय होतो? क्या मिलेगा? हम शांत रहे, कभी कभी सामने वाला गलत करता है, हमसे झगड़ा कर रहा है, हमको गलत बात कर रहा है, तो हम भी चिढ़ जाते हैं, हम भी गुस्से से बोलते हैं। आणि समोरचा व्यक्ती चिडलेला असतो, तो आमच्यावरती रागवतो, रागाने काही पण बोलतो, म्हणून आम्ही पण चिडून जातो, आम्ही पण बोलतो, तो परमेश्वर काम नहीं करेगा। पण मग देव काम नाही करणार। अगर हम शांत रहेंगे जर आपण शांत तो राहू परमेश्वर काम करेगा, तर देव काम करेल, क्योंकि हमारी शांतता, कारण आपली शांतता, चुप बैठना, शांत राहणं, सहना, सहन करणं परमेश्वर को काम करने के लिए मौका मिलती है। आणि देवाला काम करायला संधी भेटते। ये 6-7 दिन ये लोग शांत रहे। आणि हे 7 दिवस शांत राहिले। सिर्फ यरीहो नगर को, तटबंदी को, यरीहो शहरपना को लोग घूम कर आ रहे थे। फक्त यरीहो शहरपणाला, तटबंदीला ते लोक फक्त वेढा घालत होते। सही बात है। इससे हुआ क्या? आणि याच्याने झालं काय? परमेश्वर ने काम किया, देवाने काम केलं शहरपना को गिराया, आणि तटबंदीला पाडलं, शहरपना को गिराया। तटबंदीला ये पाडलं। अद्भुत काम परमेश्वर ने। आणि हे अद्भुत काम देवाने जब केलं। हम लड़ते हैं, जेव्हा आपण हम लढतो, बोलते हैं, आपण बोलतो, परमेश्वर बोलता है तूने किया ना, फिर मैं क्यों करूं? आणि देव म्हणतो तू बोलत, तू केलंस तर मी कशाला करू? लेकिन अगर हम शांत रहते हैं, पण जर आपण शांत हम राहतो, चुप बैठते हैं, आपण शांत तो बसतो, परमेश्वर काम करता है। मग देव काम करतो। अगर ये लोग बात करते हुए जाते आणि जर हे लोक बोलत बोलत गेले असते और कुछ भी निकलता, आणि काही त्यांच्या मुखाच्या घरी निघालं असतं, इसलिए परमेश्वर को काम करने नहीं मिलता। मग याच्याद्वारे देवाला काम करायला भेटलं नसतं। लेकिन परमेश्वर को काम करने का मौका क्यों मिला? पण देवाला काम करायची संधी का भेटली? 40,000 के आगे से लगभग लोग क्या कर रहे थे? शांत थे। आणि 40,000च्या लगभग लोक शांत होती। जो बोला था वही किया, जे बोलले तेच केलं, आज्ञा पालन किया। आज्ञेचं पालन एक केलं। इंसान चुप बैठना असंभव है, एक माणूस शांत राहणं अशक्य आहे, कठिन है, कठीण आहे। लेकिन परमेश्वर कहता है मेरे द्वारा तू कर सकता है। पण देव म्हणतो माझ्याद्वारे तू करू शकतो। परमेश्वर से आज्ञा निकली आणि देवाकडनं आज्ञा और निघाली इन्होंने किया, आणि त्यांनी केली, क्योंकि यहोशू उनको लीड कर रहा था, कारण येऊशी त्यांना लीड करत होता, मार्गदर्शन कर रहा था। त्यांना मार्गदर्शन करत जो होता। नरसिंगे फूकने वाले याजक उनको उत्साहित कर रहे थे। आणि तुरही फुकणारे जे याजक होते त्यांना ते उत्साहित करत हाँ, होते। जैसे जैसे वो नरसिंगे फूकते थे, जसे जसे ते तरी फुकायचे आगे चलने वाले 40,000 के योद्धा उत्साहित हो रहे थे। आणि पुढे चालणारे जे 40 योद्धा होते ते तयार व्हायचे, उत्साहित व्हायचे। उन्होंने परमेश्वर से वार्तालाप किया, आणि त्यांनी देवाशी वार्तालाप केला, अंदर से बात हुआ। आतून बोलला। अगर मैं और रितिका रास्ते में चल रहे हैं मी आणि ऋतिका रस्त्यातून चालत तो आहे, हम दोनों का वार्तालाप होगा। मग आमच्या दोघांचा वार्तालाप लेकिन होईल। अगर मैं बात नहीं कर रही हूँ पण जर मी बोलत नाही तो मैं कब तक मुंह चुप बैठेगी? तर मग कुठपर्यंत मी तोंड शांत ठेवेन? असंभव है। अशक्य आहे तो ते। क्या होगा? मग काय होईल? मेरा वार्तालाप परमेश्वर से होगा। माझा वार्तालाप देवाबरोबर अभी होईल। मुझे बात तो करना नहीं आता है, मला बोलायचं तर नाही, तो फिर मैं क्या करूंगी? मग मी काय करेन? अंदर से बात करूंगी। आतून बोलेन। प्रभू बघ ना असं झालंय, प्रभु देख ऐसा हुआ है, प्रभू असं होतंय, प्रभु ऐसा ऐसा हो रहा आता है, मला चालायला लय त्रास होतोय, प्रभु मुझे भी चलने के लिए बहुत तकलीफ हो मला रही ताकद है, दे, मुझे ताकत माझे दे, पाय दुखतात मेरा आहे। पैर दर्द कर रहा है। त्याच्यामुळे काय होतं? देवाबरोबर फेलोशिप झाली। उससे क्या हुआ? परमेश्वर के साथ संगति 6 हुई। दिवस हे योद्धा आणि हे याजक कुणाशी बोलत होते? देवाशी। और 6 दिन ये योद्धा और ये याजक किसके साथ बात कर रहे थे? परमेश्वर के साथ। आत्म्याच्या द्वारे आत्मा बोलत होता। आत्मा के द्वारा आत्मा बात कर रहा था।
आणि देवाला तेच पाहिजे होतं. और परमेश्वर को वही चाहिए तुम्हाला था। काय वाटतं हे 40,000 माणसं असेच चालत गेले काय? और आपको क्या लगा ये 40,000 लोग ऐसे ही चलते थे? स्वतःहून विचार करा ना. उसको खुद से सोचो। स्वतःहून आपण काय गप्प राहणारी माणसे? और हम क्या शांत रहने वाले लोग हैं? आपण गप्प राहिलो असतो रस्त्यात चालताना और हम रास्ते में चलते समय शांत रहते तर आपण काय केलं असतं? और हमने क्या किया होगा? आपण बोललो असतो. अंदर से बात किया होगा। बघ, बोलणं तर मना आहे प्रभू. और प्रभु बोलने के लिए तो मना आता है। मी आता बोलते पण आतून मी बोलते असं बघा. पण मला खूप त्रास होतोय. और मुझे बहुत तकलीफ हो रही तहान है, लागली, प्यास लगी है, भूक लागली आहे, भूक लगी है दुपारचं ऊन पण आहे. और दोपहर का धूप भी है। काश ऊन जरा कमी केलं तर. काश अगर धूप कम हो जाता लगेच तो। देवाने धूप कमी केलं. और तुरंत परमेश्वर ने धूप कम की है पाण्याची तहान मिटली. और प्यास जो थी वो बुझ देवाने गई गारवा दिला असेल. और परमेश्वर ने उनको ठंडा किया गारवा दिला असेल, त्यांना थंडपणा दिला असेल, और उनको ठंडापन दिया त्यांना है, ताकद दिली, उनको ताकत त्यांना दी है, मदत केली. उनको मदद की है देवाकडून जे त्यांना पाहिजे होतं ते सगळं दिलं. और जो परमेश्वर से उनको चाहिए था वो सब कुछ उनको मिला हा, आणि ते देवाशी बोलत गेले. और वो परमेश्वर से बात करते गए हा, ते असे एकमेकांशी तो बोलणं मला आहे. और एक दूसरे के साथ बात करना मना है। माणूस बोलल्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून देवाने किती छान जरिया काढला की देवाने माणसाने माझ्याशी अशा रीतीने बोलावं. और मनुष्य बोले बिना नहीं रह सकता, इसलिए परमेश्वर ने इतना अच्छा जरिया निकाला कि वो उसके साथ बात करे। माहिती पडलं. म्हणून देवाने आपल्याला, म्हणून तर देव म्हणतो जेव्हा आपण शांत राहतो ना इसलिए प्रभु कहता है जब हम शांत रहते हैं ना देव काम करतो. तो प्रभु काम करता है। निर्गमन अध्याय 14:14. निर्गमन अध्याय 14 उसका 14। निर्गमन 14:14. निर्गमन अध्याय 14 उसका 14। हा, एक्सोडस 14:14. निर्गमन अध्याय 14 त्याचा 14। देव तुमच्यासाठी लढेल आणि तुम्हाला काहीही करावे लागणार नाही। परमेश्वर तुम्हारे लिए लड़ेगा, तुम्हें कुछ नहीं करना पड़ेगा. कितना अच्छा है. आणि किती चांगलं आहे, परमेश्वर लड़ेगा. देव लढेल। क्यों कि परमेश्वर लड़ेगा? का देव लढेल? मैं एक प्रश्न पूछती हूँ. तुम्हाला एक प्रश्न विचारते हैं, ये परमेश्वर हमेशा इसराइलियों की तरफ से क्यों लड़ता था? आणि देव नेहमी इस्रायली लोकांच्या तर्फे काय आज करतात? भी हम सब मानव की तरफ से वो शैतान से लड़ता है, आणि आजही तो सर्व मानव जातीच्या सोबत राहून शत्रूशी लढतो, शत्रुओं से लड़ता है. शत्रूशी लढतो। क्यों? का? कारण आपण त्याची बनवलेली सृष्टी होती हाँ. आणि इस्रायलला त्यांनी सर्व राष्ट्रामधून निवडून घेतले, पुत्र बनवलेले आहेत त्यांनी. हम उसके हाथों की रचना है आपण त्याच्या हाताची कृती आहोत है ना. और इसराइल को परमेश्वर ने चुना था. आणि इस्रायलला देवाने निवडलं होतं। लेकिन मनुष्य का तो कोई शत्रुत्व शैतान से और दुरात्माओं से नहीं है. आणि माणसाची कोणतंही वय ते दुष्टात्म्याची नाहीये, है क्या? आहे का? हमने कुछ शैतान का बिगाड़ा है क्या? आपण शैतानाचं काही बिघडवलंय का? फिर वो हमसे लड़ने आता है, तो आपल्याशी लढायला येतो, हमको तकलीफ देता है, आपल्याला त्रास हमें देतो, सताता है. आपल्याला सतवतो। क्यों? का? कारण आपण परमेश्वराची महिमा करतो ना. आपण देवाची महिमा करतो, आणि आपण परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करतो. आपण देवाच्या आज्ञेचं पालन करतो. शैतानाला खाली पाडलं ना, हा, हा? सर्वत्र शैतानाला खाली पाडलं ना पाहिजे. तो गावाला मी स्वतः जाऊन माणसं पण घेऊन जाईल. हम परमेश्वर के सैनिक हैं और उसके ओर से लढतो। देवानी जर का वाचवलं नाही आपल्याला शैतानापासून, पण शैतानाचं काही नुकसान नाहीये. पण ती सृष्टी आपण परमेश्वराची आहोत, म्हणून परमेश्वराने बनवली सृष्टी नाश होते म्हणून देव वाचवतो. हा? हा, देव आपल्याला प्रेम करतो. जर आपला नाश झाला तर देवाचं नुकसान आहे ना, बरोबर आहे. आणि आपल्याला त्याला जेव्हा खाली पाडलं, और जब उसको नीचे गिराया गया, देवाने जेव्हा त्याला खाली पाडलं, जब परमेश्वर ने उसको नीचे गिराया, तो काय म्हणतो? वो क्या कहता है? मी एकटा जाईल का? मैं अकेले वाईट जाऊंगा? आहे, तो वाईट आहे ना, वो बुरा है ना, म्हणून तो आपलंही वाईट चाहतो. इसलिए वो हमारा भी बुरा चाहता है। पण देव आपल्यातर्फे काय लढतो माहितीये? परमेश्वर हमारी ओर से क्यों लड़ता है? कारण तो शत्रू आपला नाही, त्याचा आहे. क्योंकि वो शत्रु हमारा नहीं, उसका है। कारण तो जेव्हा स्वर्गात होता जब वो स्वर्ग में था, त्यावेळेला त्याने मनात विचार केला उस समय उसने मन में सोचा की मी देवासारखा होईल, मैं परमेश्वर के जैसे मी बनूंगा, देवासारखा बनेल मैं परमेश्वर के जैसे आणि बनूंगा, देवाच्या राजस्थानावर बसेल. फक्त मनात विचार केला. परमेश्वर के राजस्थान के ऊपर बैठूंगा, ऐसे सिर्फ मन में सोचा। त्याला देवाने इतकं सुंदर बनवलेलं, एजेकिएल अध्याय 28 मध्ये वाचू शकतो. इतकं सुंदर आहे तो. और एजेकिएल अध्याय 28 में आप पढ़ सकते हैं कि वो बहुत सुंदर बनाया गया था। सगळेच इन्स्ट्रुमेंट आणि म्युझिक आणि एकदम लय सकट तो काय करतो, मस्त प्रभूची स्तुती करतो. और सारे वाद्य उसमें थे, वो बहुत अच्छे से आवाज से परमेश्वर की वो स्तुति करता था। पिक्चरची गाणी ऐकली आहेत ना, और पिक्चर की गाने सुने हैं ना, पहिली आता आपण असं कानामध्ये ऐकायला येतात ना रस्त्यात. और अभी चलते समय तो कान में लग्नाला गेला असेल, शादी में गए होंगे, ऐकायला येतात ना, सुनने में आते हैं बाजूवाले लावतात. और पड़ोस वाले लगाते हैं। लोक एकदम फिलिंग मध्ये काय येतात,
कारण तो तसा म्हणजे तुम्ही विचार करा की तो किती छान देवाने त्याला बनवलंय. और आप सोचो कि परमेश्वर ने उसको कितना सुंदर बनाया है. म्हणून आपल्याला पिक्चरची गाणं मना आहे, इसलिए हमें पिक्चर के गाना गाना मना है, सुनणं मना आहे, सुनना मना है, ऐकणं मना आहे, सुनना मना है, त्याच्यात आपल्या तोंडावर आणणं मना आहे. और हमारे मुंह के ऊपर लाना मना है. जरी दृष्ट मनामध्ये टाकतो, मी म्हणत नाही की नाही करावं, कारण नॅचरली कुठे गेलो तर ते कानात पडलेलं असेल, झिंगाळ 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 झिंगाळ. ते तर मला गाणं कधीच कळालं नाही, फक्त झिंगा झिंगाच कळालं. वो जिंगड़ गाना ऐसे कान में जाता है तो दुरुस्त बोलता है कि तू गा. फक्त ते झिंगा झिंगा झिंगा. मी म्हटलं, काय हे लोक झिंगा झिंगा बोलतात? झिंगा काय आवडतोय लोकांना? मला आवडतो, ठीक आहे, पण मी कधी ऐकण्याचं कोशिश नाही केलं. और मैंने कभी भी सुनने का प्रयत्न नहीं किया. कानामध्ये माझ्या डोक्यात फिरत होतं ते, और मेरे मन में वो घूम रहा था, तोंडातून बाहेर निघावं असं त्याची इच्छा होती. और मुंह से बाहर निकले ऐसी उसकी इच्छा थी. कान धुतले, पर मैंने कान को धो दिया, मनाला धुतलं, मन को धो दिया, येशूचं रक्त तोंडाला लावलं, और यीशु का लहू मुंह के ऊपर लगाया, काढून टाकलं ते, और वो निकाल दिया मुझे निघून गेलं ते, और वो निकल गए, तोंडातून नाही काढलं मी. और मुंह से मैंने नहीं निकाला. तुम्हाला सांगायचा उद्देश काय माहितीये? पता नहीं का उद्देश्य क्या है मालूम मनुष्य है. खूप छान गातो, और दुष्ट बहुत अच्छा गाना शैतानाला है, असं बनवलंच आहे. और शैतान को ऐसे ही बनाया तो है. देवाची स्तुती करत होता. वो परमेश्वर की स्तुति कर रहा था. तो जेव्हा देवाची स्तुती करायचा ना, जब वो परमेश्वर की स्तुति करता था त्याचे ना, पंख, तो उसके पंख, त्याचं शरीर, उसका शरीर, आत्मिक स्वर्गदूतांचं शरीर एकदम तेजोमय व्हायचा, और बहुत तेजोमय हो जाता सुंदर था, दिसायचा, और वो बहुत सुंदर दिखा. आवाज सुंदर, आवाज सुंदर, देवाची स्तुती, परमेश्वर की पवित्र स्तुति, पवित्र परमेश्वर, वेगवेगळे गाणी गायचा और येशू, अलग अलग वो यीशु के लिए गाना गाता था. देवासाठी चांगली चांगली गाणी गायचा. त्याच्यात म्युझिक सकट, तबला, हार्मोनियम, म्युझिक, कीबोर्ड, सगळं सारंगी, वीणा, सगळं त्याच्यातून निघायचं. और सारंगी, वीणा, तबला, कीबोर्ड ये सब उसके अंदर से निकलता था. लय आणि काय सूर और क्या सुर था, आणि काय आवाज, क्या आवाज, ट्यून, ट्यून, हे सगळं त्याच्यात होतं. ये सब उसमें था. म्हणून तो अहंकारी झाला. इसलिए वो अहंकारी हुआ. म्हणून देव आपल्याला कधी सगळं जास्त ह्यासाठीच देत नाही, कारण आपल्याला पण अहंकार येतो. और प्रभु हमें सब कुछ इसलिए नहीं देता कि हमें भी अहंकार आ जाता पण है. होतं काय झालं माहिती, तो पडला ना, पर वो गिर गया ना, त्याला खाली पाडण्यात आलं, उसे नीचे गिराया गया, त्याच्या ठिकाणी आपल्याला ठेवले. और उसके स्थान पर हमें रखा है. आज आपण निर्बल आहोत, आज हम निर्बल हैं, पडतो, गिरते हैं, उठतो, उठते पण हैं, तरीही फिर भी देवाला माहिती आहे आपण का पडतो, और प्रभु को मालूम है कि हम क्यों गिरते का हैं, पडतो. क्यों गिरते हैं. कारण ज्या शैतानाला त्याला खाली, ज्या शैतानाला देवाने खाली पाडलं, क्योंकि जिस शैतान को परमेश्वर ने नीचे गिरा दिया, तो आपल्याला खाली पाडतो. वो हमें नीचे गिराता नॅचरली है. त्याच्या जागेवर आज आपण आहोत. और नेचुरली हम उसके स्थान पर आ पण जाते आपण जेव्हा गाणी गातो, हैं. जब हम गाना गाते हैं, नाचतो, नाचते हैं, कारण त्याला बिलकुल आवडत नाही आपण नाचून करतो, कारण तोही नाचायचा ना, उसको बिल्कुल अच्छा नहीं लगता जब हम नाच कर स्तुति करते, क्योंकि वो भी नाचता था, नाचून स्तुती करायचा, नाच कर स्तुति करता उड्या था, मारायचा तो, पूरी मारता था वो, पंख फडफडून उडून उड्या मारून तो देवाची स्तुती और करायचा. पंख फैलाकर पूरी मारकर वो परमेश्वर की स्तुति करता हा, था. एकदम अगदी सुंदर रम्य रीतीने. और बहुत सुंदर रम्य रीति से. जेव्हा तुम्ही नाचता, जब हम नाचते तुम्ही हैं, गाणी गाता, हम गाना गाते हैं, अगदी डोळे बंद करून आंखों को बंद एक एक करते हैं, गाण्याचा अर्थ मिनिंग काय, और एक एक गाने का अर्थ समझ कर जाते त्याला हैं, चिड येते. तो उसको चिढ़ आती कारण है. त्याला काय वाटलेलं माहितीये, क्योंकि उसको क्या लगा था मालूम है, त्याला वाटलेलं देवाची स्तुती करणारा कोणच नसेल. उसको लगा था कि परमेश्वर की स्तुति करने वाला कोई भी नहीं रहेगा. मी गेलो, मैं जाऊंगा, कोण करेल देवाची तो स्तुती? कौन करेगा परमेश्वर की स्वर्गात स्तुति? कुणाला बनवलंय का असं? और स्वर्ग में किसी को ऐसा बनाया है क्या? कुणाच्यात एवढा सामर्थ्य किंवा सुंदरता आहे का, लय ट्यून आहे का? और किसमें इसकी सुंदरता और लय उसके अंदर है क्या किसी के म्हणून अंदर? त्याला डिचकवण्यासाठी और इसलिए उसको चिढ़ दिलाने के लिए देवाने त्याला दाबण्यासाठी त्याच्या समोरच आपल्याला ठेवलं. और उसको दबाने के लिए परमेश्वर ने उसके सामने हम सबको म्हणून रखा. मानवाची रचना झाली. इसलिए मनुष्य की रचना हुई. म्हणून तो आपल्याला स्तुती आराधना करून देत नाही, आपल्याला उशीर आणतो, स्तुती आराधना करायला देत नाही. हे त्याचं मुख्य कारण हेच आहे. और इसलिए वो हमें स्तुति आराधना करने नहीं देता, हमें लेट लेकर आता है, क्योंकि उसका मुख्य कारण यही है. जर 1 तासापेक्षा जास्त झाली की आपल्याला, काल तर प्रभूच्या दयेने 1 तास झाला तर कळालंच नाही, पण 1 तासापेक्षा जर जास्त झाली रविवारची किंवा उपवास प्रार्थनेत किंवा दुसऱ्या दिवशी कधी आपल्या किंवा आपल्या हाऊस चर्चमध्ये, आपल्या फॅमिली प्रेयरमध्ये बघा दुसरे लोक काय करतात. और 1 घंटे से ऊपर अगर स्तुति आराधना हुई या फिर हाउस चर्च में या फिर चर्च में या फिर हमारे फैमिली प्रार्थना में, तो लोग देखो क्या करते हैं. काय करतात? क्या करते हैं? पहिली गोष्ट चिडतात. पहली बार वो चिढ़ जाते हैं. एवढी गाणी घेतली, तुला लीड करायला दिलं, एवढी गाणी घेतली, एवढी गाणी घेतली, एवढी गाणी, बरोबर आहे. तो व्यक्ती नसते, त्याच्यातून शैतान चिडवत. वो व्यक्ति नहीं रहता है, उसके अंदर से शैतान वो करता है. कारण त्या व्यक्तीला सांगायचं असतं, यापुढे एवढी गाणी तू घेऊ नको, नाही तर बघ. और उस व्यक्ति को ऐसा बताना रहता है कि आगे से इतना गाना नहीं लेगा, अगर लेगा तो फिर देख. तुम्हाला कळालं अर्थ? म्हणून
तो देवाचा शत्रू आहे इसलिए वो परमेश्वर का शत्रु है आणि तो देवाचा शत्रू आहे हे देवाला माहित आहे. और वो परमेश्वर का शत्रु है, ये बात परमेश्वर को मालूम है. देवाला माहित आहे की तो कुणाचा शत्रू आहे. परमेश्वर को मालूम है कि वो किसका शत्रु है. माझा आहे, मेरा है, तुमचा नाही, आपका नहीं, माझा नाही, मेरा नहीं, म्हणजे माझा म्हणजे मम्मी माझ्याबद्दल बोलते आता. माझा नाही, तुमचा नाही, और मेरा नहीं आपका नहीं. हे देवाला माहित आहे. ये परमेश्वर को मालूम है. म्हणून देवाला माहित आहे की आपण त्याच्याशी लढताना इसलिए परमेश्वर को मालूम है हम उसके साथ युद्ध करते समय आपण हारू. हम हार कारण जाएंगे, तो स्वर्गदूत होता, क्योंकि वो स्वर्गदूत था त्याला थोडीशी ताकद होती, और उसमें थोड़ी ताकत थी, पावर होती. आता ती येशूने संपवली. और वो शक्ति को यीशु मसीह ने खत्म कर दिया. तरी सांगायचं उद्देश म्हणून देव काय करतो, तो आपल्यातर्फे लढतो. इसलिए परमेश्वर क्या करता है, हमारी ओर से लड़ता है. त्या काळाला देव आपल्यातर्फे का लढतो. अभी समझ में आया परमेश्वर हमारी ओर से क्यों लड़ता है. कारण देवाला माहिती आहे की त्याचं शत्रुत्व आपल्या म्हणजे आमच्याशी नाहीये, त्याच्याशी आहे. आणि त्याला माहिती आहे जर देवाशी लढायचे तर काय करावं लागेल, आपल्याला आपल्याशी लढावं लागेल. कारण जेव्हा तो आपल्याशी लढतो, जब वो हमसे लड़ता है, आपल्याला त्रास देतो, हमें तकलीफ देता है, तो देवाला दुखतं ना. तो परमेश्वर को दुख होता आणि है. जेव्हा देवाला दुखतं और जब परमेश्वर को दुख होता त्याला है खूप बरं वाटतं, उसको बहुत अच्छा लगता है, त्याला खूप चांगलं वाटतं. उसको बहुत अच्छा लगता है. तो सारखं बोलत असतो, वो बारंबार बोलता है, तुझी मुलं पडली, देख तेरे बच्चे गिरे, आज्ञा पालन केली नाही, आज्ञा पालन नहीं किया, खोटं बोलतात ते, झूठ बोल रहे हैं, शिव्या देतात ते, गाली दे रहे हैं, भांडण करतात ते, बहुत झगड़ा कर रहे हैं, देख व्यभिचार करतात एक ते, व्यभिचार कर रहे लफडं हैं, करतात ते, लफड़ा कर रहे हैं, फिरायला जातात ते, बघ घूमने जा रहे थे, अरे पार्टी करतात ते, और पार्टी कर रहे हैं, रात्रभर जागतात ते, रात भर जाग रहे हैं, रोमॅन्स करतात ते, रोमांस कर रहे हे हैं, सर्व तो सांगतो. और ये सब कुछ वो बताता है. तरी देव काय म्हणतो, फिर भी परमेश्वर क्या कहता है, हे माझे. ये मेरे हैं. कारण देवाला माहित आहे की हे तो आपल्याला पाडतो. का पाडतो, कारण आपण गलत काम केल्याने तो देवाशी तो लढू नाही शकत आहे. लढू शकतो का, वो डायरेक्ट परमेश्वर के साथ लड़ सकता है क्या, नाही लढू शकत. नहीं लड़ सकता. समजा तुम्हाला जर कोणत्या बाईबरोबर लढायचंय, अगर आपको किसी स्त्री के साथ लड़ना है तुम्ही तिच्याबरोबर लढू नाही शकत. और आप उसके साथ लड़ नहीं एखाद्या सकते, व्यक्तीबरोबर या फिर एक तुम्हाला मारायचंय त्याला, आपको उसे मारना है, तुम्हाला करता नाही येत, आपको करने नहीं जम रहा तुम्ही है, त्यांच्या मुलाला पकडता, आप उनके बच्चों को पकड़ते हैं, करता ना, करते हैं ना, असं काम करता. उसका कान पकड़ते काय हैं. रे रस्त्यात चालतात आहे, काय चाललंय, आम्ही त्याला बाळाला कळत नाही. और उस बच्चों को समझ में नहीं आता है. अंकलने मला असं सहज नाही मारलंय, त्याचा बदला घेतलाय माझ्या बापाचा. और अंकल ने मुझे ऐसे ही नहीं मारा है, उसने मेरे बाप का बदला लिया है मुझसे. हा बघा ना तुम्ही कधी रस्त्यात बघा एखाद्या बिचाऱ्या, त्या लहान मुलांना काय अक्कल असते. और वो छोटे बच्चों को क्या समझ रही थी, त्यांच्या डोक्यावर टपली मारतात, पाठीत मारतात. काय रे कुठून आला, शाळेची बॅग आहे, स्कूल की बैग है, हे दिसतंय, ये दिख रहा है. तरी जोर आणि पाठीवर मारून म्हणतात, काय रे जोर से पीठ के ऊपर कुठून आलास, जोर से पीठ के ऊपर मारकर बोलते हैं कि तू कहाँ से आया है, का शाळेत स्कूल से आया है. पुन्हा मारतात, आता कुठे चाललास रे, और वापस मारते हैं, अभी किधर जा रहे हैं. घरी चाललो. घरी जाऊन सांगत पण नाही. और घर पर जाकर वो बताता भी नहीं, छोटा सांगतो, बच्चा बताता है. घर में जाके बताता है कि मेरे को बाजू वाले काका ने बोल 2 थप्पड़ मारा, आणि घरी जाऊन सांगतो का की शेजारच्या काकाने मला 2 थप्पड मारले. क्योंकि उस बच्चे को मालूम ही नहीं. कारण त्या मुलाला माहीतच वैसे नाही. हमें भी मालूम नहीं मग तसंच आपल्याला पण नाही कि माहिती शैतान हमें गिरा रहा है, की शैतान आपल्याला पाडतो, शैतान हमें मोह दे रहा है, शैतान आपल्याला मोह शैतान पाडतो, हमें पाप में गिरा रहा है, शैतान आपल्याला पापात पाडतोय, हमें परमेश्वर के अगेंस्ट ले जा रहा है. आपल्याला देवाच्या विरोधात घेऊन चाललाय. ये हमें मालूम नहीं. हे आपल्याला माहित और नाही. जब हमको ऐसा अटैक वो करता है, और जेव्हा असं तो हमला आपल्यावरती करतो, हम जाके पिता को नहीं कहते. आपण जाऊन पित्याला नाही सांगत, कहते म्हणतो का, नहीं कहते ना नाही म्हणत ना, कि देख प्रभु मेरे मन में ऐसे गाने आ रहे हैं, जिंगा जिंगा, आणि बघ प्रभू माझ्या मनात जिंगा जिंगा झालेलं. ऐसा बोलते. असं बोलतात. अभी ये संडे को हम लोग खाना बना रहे थे, तो ये संडे या गए संडे को वो आरती बज रही थी, आणि गेल्या रविवारी एक आरती वाजत होती बहुत जोर से था वो, आणि खूप जोरात होती ती. भयानक रीति से आणि भयानक रीतीने वो अटैक कर रही थी. आणि ती हमला करत होते. क्योंकि जो लोग इस बैकग्राउंड से आए हैं और जिन्होंने पहले ये गीत आरती गाया है, नेचुरली उनके मुंह से वो निकलेगा ही. आणि जी लोक त्या बॅकग्राऊंड मधून आलेले ज्यांनी हे गीत गायलेले आहे त्यांना ते त्यांच्या मुखामध्ये ते येईलच. और मेरे कान में अच्छी रीति से जा रहा था ताकि मैं भी गाऊं.
माझ्या कानात चांगल्या रीतीने जात होतं की मी पण ते गावं. कितने साल हो गए मैंने ये छोड़ा है, किती वर्ष झाली मी हे सोडले, देखो इतने साल के बाद भी उसने अटैक किया. पण एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्याने हमला केला. मैंने वही बैठकर प्रभु को बोला, प्रभु यीशु के नाम से मुझे सुनने नहीं दे. आणि मी त्यावर बसून म्हटलं की प्रभू येशूच्या नावात मला हे ऐकू येऊ देऊ इस नको. एरिया में कोई भी मसीह भाई बहन होंगे उनको सुनने मत आओ. तो कोई सब सोए ही हुए थे, लेकिन हम सब तो जागे थे ना. आणि आम्ही सगळे जागृत होतो हमारे अटैक हम पर मत हो, आणि तो हमला आमच्यावरती होऊन देऊ नको. मदद कर, मदत कर, सहायता कर. सहायता कर. अभी जाके वो तो बंद नहीं कर सकते, जाऊन ते बंद नाही करू शकत. कर सकते. करू शकतो का. मैं प्रेम भाई के घर में हम लोग उनके बर्थडे के समय पे भी आणि प्रेम भाऊंच्या घरी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पण वहाँ पर वो बज रहा था, आणि तिथे ते वाजत होतं. ठमा 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 के मैं बोला था काय करो, तो मैं पहले ही बोली प्रभु ये बंद कर दे. आणि पहिलेच देवाला म्हटलं प्रभू ते बंद कर. जैसे प्रीचिंग के लिए खड़ी हुई, जसं प्रिचिंगसाठी उभी राहिली 5 मिनट भी नहीं हुआ उसके अंदर बंद हुआ. 5 मिनिटं पण नाही झाली त्याच्यामध्ये ते बंद झाले. क्यों? हमारा हम क्या करना है मालूम, हमारे ऊपर जो भी अटैक वो करता है ना, हम सीधा पिता को बताना. आणि आपल्यावरती तो जे काही हमले करतो आपण डायरेक्ट पित्याला सांगायचं आहे. लेकिन हमारा स्वभाव क्या है, हम परमेश्वर को नहीं बताते. पण आपला स्वभाव काय आपण पित्याला नाही सांगू. इधर ही गड़बड़ी होता है और फिर वो और हमसे बदला लेता है और हमें गिराता है और हमसे आज्ञा उल्लंघन करता है. आणि इथेच गडबडी होते आणि तो अजून आपल्याकडनं आज्ञा उल्लंघन करून घेतो. आपको समझ में आया? तो इसलिए प्रियो, परमेश्वर जानता है कि शैतान मेरा शत्रु है और वो मुझसे लड़ नहीं सकता, इसीलिए वो उसके बच्चों से लड़ता है, ताकि हम जब हारते हैं, हम जब गिरते हैं, तो वो हमारे द्वारा शैतान को दुखी, हताश, निराश करना चाहता है. तो देवाला आहे ना, देवाशी तो लढू शकत नाही शैतान. म्हणून तो काय करतो, त्याच्या मुलांबरोबर म्हणजे आपल्याबरोबर लढून आपल्याला दुःखी कष्टी करून आपण जेव्हा पडतो त्याच्याद्वारे काय होतो, देवाला खूप दुःख येतं, खूप त्रास होतो आणि त्याच्यामुळे म्हणून त्याच्याद्वारे तो देवाशी लढतो. नहीं तो वो डायरेक्ट कभी भी परमेश्वर से लड़ नहीं सकता, इतनी ताकत उसमें नहीं है. आणि तो डायरेक्ट कधी देवाशी लढू शकत नाही कारण का एवढी ताकद त्याच्यामध्ये नाही. हमको ही मालूम नहीं है और हम एक साधन बन जाते हैं ऐसे प्यारे पिता के, इतने अच्छे पिता के उसको दुखाने वाले. आणि आपण असंही साधन बनून जातो आपल्या देव पित्याला, एवढं चांगल्या पित्याला दुखवण्यासाठी. कितना, लेकिन फिर भी देखो प्रभु हमसे कितना प्यार करता है. तरी सुद्धा बघा देव आपल्याला किती प्रेम करतो. जब वो दुष्ट कहता है छोड़ दे ऐसे लोगों को, क्या पकड़ के बैठा. आणि जेव्हा दुष्ट म्हणतो की त्या लोकांना सोडून द्या, अशा लोकांना काय पकडून ठेवलंय. तो भी प्रभु बोलता है जगत के अंत तक मैं तुझे. इसलिए इंसान को देखो लास्ट मोमेंट में भी परमेश्वर पश्चाताप करने के लिए, मन फिराव के लिए मौका क्यों देता है. आणि देव शेवटच्या क्षणाला पण माणसांना पश्चाताप करण्यासाठी, मन फिरवण्यासाठी वेळ का देतो. इसी कारण याच कारणामुळे वो पश्चाताप करे और मेरे पास आए. त्याने पश्चाताप करावा आणि माझ्याकडे अब यावं. सोचो कितना परमेश्वर दयालु है. आणि तुम्ही विचार करा देव किती दयाळू आहे. इसलिए प्रभु बोलता है तुम लड़ नहीं सकते, म्हणून देव म्हणतो तुम्ही लढू नाही मैं शकत. लड़ूंगा, मी लढेन. लेकिन तुम क्या करो, पण तुम्ही काय करा, चुप रहो. शांत राहा. आरती पूर्ण लाईन वाचली, पुन्हा वाच. देव तुमच्यासाठी लढेल आणि तुम्हाला काहीही करावे लागणार नाही. हिंदी वाले पढ़ो. अच्छा बंद केले का पहले. आप ही तुम्हारे लिए लड़ेगा, हाँ, यहोवा आप ही तुम्हारे लिए लड़ेगा. चुपचाप रहो. हाँ, इसलिए तुम क्या करो, चुपचाप रहो. इसलिए चुपचाप रहना हमारा फायदा है, म्हणून चुपचाप राहणं आपला फायदा आहे. बहुत फायदा है. खूप फायदा आहे. आपको मालूम है कि प्रभु यीशु भी, परमेश्वर भी 400 साल साइलेंट रहा. आणि देव सुद्धा 400 वर्ष शांत राहिला. कितना, कितना 400 साल. 400 वर्ष. इसलिए प्रियो हमें भी परमेश्वर सिर्फ ऐसा ही एडवाइस नहीं देता है, लेकिन वो खुद भी साइलेंट रहा है. आणि तो आपल्याला फक्त ऍडवाइस नाही देते, देव सुद्धा शांत राहिलेला आहे. इसलिए हम क्या करना, शांत रहकर. अभी शांत रहकर, अभी यहाँ बोला तुम चुपचाप रहो, तो फिर क्या करना है शांत रहने के बाद. आणि तुम्हाला सांगितले शांत राहा. मग शांत राहिल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, इंतजार करना. वाट पाहायची आहे. पढ़ेंगे विलाप गीत, विलाप गीत 3 का 25 और 26. 3:25 आणि 26. धीराने, धीरज से इंतजार, बाट देखे रहना, बाट जोते रहना. आणि धीरेने त्याची वाट पाहत राहायची. 25 आणि 26. विलाप गीत 3 का 25 और 26. 3:25 आणि 26. जे देवाची प्रतीक्षा करतात, जे त्याचा शोध करतात, त्या सर्वांवर तो प्रसन्न होतो. काय होतो तो, प्रसन्न होतो. यानी परिस्थिती परमेश्वर चेंज कर देता है. देवाच्या कारणाची आशा धरणे व शांतपणे त्याची वाट पाहणे
दोन्हीही श्रेयस्कर आहेत. रुकना, उसका इंतजार करना, ये फायदा है. पढ़ेंगे हम. वाचलं 26 पण झालं ना. आयझाया 30 उसका 15. यशया 30 त्याचं 15. आयझाया 30:30 यशया अध्याय 30 उसका 15. त्याचं 15. आयझाया 30 यशया 30 उसका 15. त्याचं 15. कारण इस्रायलाचा पवित्र प्रभुदेव म्हणतो, हाँ, परमेश्वर कहता है, केवळ माझ्याकडे तुम्ही वळाल हाँ, अगर आप मेरे पास ही मुड़ोगे, आणि माझी प्रतीक्षा कराल, मेरा इंतजार करोगे, रुके रहोगे, धीरज धरोगे, मेरा बाट जोते रहोगे, तरच तुमचे तारण होईल. तो तुम्हारा क्या होगा? उद्धार होगा. शायद जिस परिस्थिति में हो उसमें से बाहर निकलोगे. शांतीने जगण्यामध्ये हाँ, शांत से जीने में, आणि विश्वास राखण्यामध्ये मसीह के ऊपर विश्वास रखने में तुमचं सामर्थ्य आहे. तुम उसमें वीर हो. जो शांत रहता है उस परिस्थिति में वो वीर है. आणि जो त्या परिस्थितीत शांत असतो तो वीर जो आहे. लड़ता है वो जो लढतो नहीं है. तो वीर नाही आहे. जो परिस्थिति उस समय शांति से हैंडल करता है आणि जो परिस्थिती ज्यावेळेस शांतीने हँडल वो करतो वीर है, बलवान है. तो वीर आहे, बलवान आहे. मालूम हुआ. लेकिन जो शांति से परिस्थिति हैंडल नहीं करता पण जो शांतीने परिस्थितीला हँडल नाही वो करत निर्बल है. आणि तो निर्बल आहे. पूर्ण वाचलं 15. फिर और एक हम वचन पढ़ेंगे. साम 62 स्तोत्र संहिता 62 उसका 5-6. 5 आणि 6. तरीही देव मला वाचवेल या विश्वासाने वाट पाहत मी देवासमोर शांतपणे उभा राहतो. परमेश्वर बचाएगा. साम 62 साम 62 5 and 6. परमेश्वर मुझे बचाएगा. या विश्वासाने वाट पाहत मी देवासमोर शांतपणे उभा राहतो. इसलिए मैं रुका रहता हूँ. कारण तारण फक्त त्याच्याकडूनच येते. आमीन. होय. हाँ, बस उतना मालूम पड़ गया ना. इसलिए प्रियो, परमेश्वर ने स्त्रियों को शांत रहने के लिए कहा है. म्हणून देवाने स्त्रियांना शांत राहायला सांगितले. पढ़ेंगे कौन कौन शांत रहना है. स्त्री और पुरुष. कोणी कोणी शांत राहायचे ते आपण पाहू. पहिले स्त्री आणि पुरुष. हम पहले स्त्री का देख लेंगे. पहिले आपण स्त्रीचं पाहू. स्त्री हम लोग बहुत सारी स्त्रियां हैं. आणि आपण खूप साऱ्या स्त्रिया आहोत. तो पहला तिमोथी पहिला तिमोथी अध्याय 2 अध्याय 2 उसका 11 से 14. त्याचा 11 ते 14. फर्स्ट तिमोथी पहिला तिमोथी चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 11 to 14. त्याचा 11 ते 14. स्त्रियांनी शांतपणे व नम्रतेने ऐकावे आणि शिकावे. शांतपणे बडबड 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 करून ऐकू नये, परंतु शांतपणे ऐकावे, नम्रताने ऐकावे. स्त्रियांनी पुरुषांना शिकवावे, अगर त्यांच्यावर अधिकार गाजवावा याला मी परवानगी देत नाही. तुमच्या मंडळीच्या सभात त्यांनी शांत राहावे. हा, काय केलं? मंडळीच्या सभेमध्ये काय करावं? शांत राहावं. म्हणजे कसं मी तुम्हाला दाखवते याचा अर्थ. समजा उदाहरणार्थ मनीषा इथं बसलीये आणि तिचा नवरा तिथं बसलाय. उदाहरण के तौर पे मनीषा आंटी यहाँ पर बैठी और उनका पति वहाँ पर बैठा है. हा, तो तिथून ती म्हणते ओ जी, और इधर से वो कहती है कि ओ जी, रमेश सुन, हम सुन आई, तेरे लिए वचन. तुझ्यासाठी वचन आहे. अभी समझा? समजलं कैसे होता है? कसं होतं? इशारे में बोलते हैं, ठीक है. इशाऱ्यामध्ये बोलतात ठीक आहे. तरीके येतं ना वचन. जे तुम्हारे घर में जो हुआ रहता है ना, आणि तुमच्याकडे जे झालेलं असतं ना, मुझे नहीं मालूम रहता है, मला नसतं माहिती. लेकिन सेम कभी कभी वैसे ही वचन आता है पण कधी कधी सेम तसंच वचन जो येतं, आपके घर में हुआ रहता है. जे तुमच्या घरात झालेलं और असतं. आपको ऐसा लगता है मुझे किसी ने बताया रहता है, तुम्हाला असं वाटतं की मला कोणतरी लेकिन मुझे सांगितलं, किसी ने नहीं बताया रहता. पण मला कोणी नसतं तो सांगितलेलं. परमेश्वर ही जानता है. तो तर देवच जाणतो. सेम ऐसे ही वचन आएगा. पण सेम तसंच वचन आहे. आपको बड़ा अच्छा लगता है मग तुम्हाला खूप चांगलं और वाटतं. आप आपके जिसने आपके साथ ऐसा किया रहता है आप उसको बोलते हैं, और वो भी आपको देखता है यार. आपको ऐसा लगता है, उनको ऐसा लगता है कि आप लोगों ने बताया, आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही दीदीने इसलिए सांगितलं. आप इशारे में बोलते हैं. तुम्ही इशाऱ्यामध्ये बोलता. सही है, ठीक है. इशारा फिर भी ठीक है, आणि इशारा ठीक आहे, लेकिन बार बार बीच बीच में बात करना पण वारंवार मध्ये मध्ये बोलणं और उसको उपदेश देना, आणि त्याला उपदेश देणं, चर्च के अंदर उपदेश देना. चर्च मध्ये बसून उपदेश देणं. उपदेश देने वाला है ना इधर, उपदेश देणारा इकडे आहे ना, फिर वहां से बैठकर पति को उपदेश नहीं देना. मग तिथे बसून आपल्या नवऱ्याला उपदेश नाही द्यायचा. उसका कहने का वो उद्देश्य है. त्याचा सांगायचा हा उद्देश इस आहे. वचन को बहुत लोगों ने तोड़फोड़ कर डाला, आणि या वचनाची खूप लोकांनी तोडफोड केली. इसलिए वो लोग बोलते हैं लेडीज प्रचार नहीं कर सकती. म्हणून
म्हणून ते म्हणतात स्त्रिया प्रचार नाही करू शकत. गॉस्पेल दे सकती है, नहीं ऐसा नहीं, लेकिन फिर भी प्रचार नहीं कर सकती, वेदी पे खड़ी नहीं रह सकती. आणि स्त्रिया प्रचार नाही करू शकत, वेदीवर उभे नाही राहू शकत. वो क्या क्या कर सकती है? ते काय काय करू शकतात? बच्चों को संभाल सकती है, मुलांना सांभाळू शकतात. संडे स्कूल वाला उनको संभाल सकती है, आणि संडे स्कूल जी तिथे जी मुलं येतात त्यांना सांभाळू खाना शकतात. बर्तन बिर्तन जो कुछ है वो कर सकती है. जेवण भांडी जे काही आहे ते करू शकतात. सुसमाचार को नहीं जा सकती. सुवार्तेला नाही जाऊ शकत. वो सिर्फ किसी के अपने पति के साथ सपोर्टर बोलकर जा सकती है. त्या फक्त आपल्या नवऱ्याबरोबर एक सपोर्टर म्हणून जाऊ अगर शकतात. गई तो लेके गया तो नहीं जाना है. जर घेऊन गेला तर ठीक, नाही तर म्हणायचं जायचं आहे. ऐसा रिस्ट्रिक्शंस वो लोग स्त्रियों के ऊपर डालते हैं, आणि अशी पाबंदी ते स्त्रियांवरती जबकि टाकतात. बाइबल हमें स्पष्ट बताती है आणि बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने कि सांगते जो अथॉरिटी, जो कीमत, जो दर्जा, जो स्थान स्त्री का था, वो स्त्री के पाप करने के कारण गिर गया. आणि जो दर्जा, जो स्थान, जो स्त्रीला होता तो पाप केल्याच्या द्वारे तो पडला. इसीलिए यीशु मसीह ने वापस वो दर्जा और वो स्थान देने का निर्णय लिया. आणि पुन्हा येशू ख्रिस्ताने तो स्थान आणि ते दर्जा त्यांना पुन्हा देण्याचा येशू ख्रिस्ताने निर्णय घेतला. इसीलिए वो स्त्री से जन्म हुआ. म्हणून त्यांनी स्त्रीच्या द्वारे जन्म और घेतला. इसीलिए लूक अध्याय में पढ़ सकते हैं, म्हणून लूक अध्याय तुम्ही वाचू शकता. क्या कहता है? काय म्हणतो? इस मरियम कहती है कि आपसे सब लोग मुझे धन्य कहेंगे. आणि मरियम म्हणते की आजपासून लोक मला धन्य म्हणतील. स्त्री के पाप के कारण स्त्रीच्या पापामुळे उनका स्थान गया, त्यांचं स्थान गेलं. उनको टॉर्चर होने लगा, त्यांना टॉर्चर होऊ लागलं. मंदिर में नहीं आ सकते थे. मंदिरात नाही येऊ शकत. उनके लिए एक अलग आंगन था, वही उनके बच्चों के साथ बैठना है. त्यांच्यासाठी दुसरं अंगण होतं, तिथेच त्यांनी मुलांना घेऊन हाँ, बसायचं बस उधर ही वो बैठ सकते हैं. आणि तिथेच ते बसू इस शकतात. रीति से उनको वहां था. तो लेकिन यीशु मसीह ने क्या किया? स्त्रियों को अंदर ले लिया. पण येशू ख्रिस्ताने काय केलं? स्त्रियांना आत घेतलं. मासिक धर्म आने पर स्त्रियां बाहर बैठती थी. मासिक धर्म आल्याच्या नंतर स्त्रिया बाहेर बसायच्या. यीशु किसी को छू नहीं सकते. येशू त्या कोणालाही स्पर्श नाही करू शकत. यीशु ने उसी स्त्री को छूकर बोला कि बेटी, तेरे विश्वास ने तुझे बचाया. इससे दिखाया कि वापस उस स्त्री को वो स्थान दे दिया जो आदम की वाटिका में स्त्री को था. आणि येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला स्पर्श करून काय केलं? तिला म्हणाला की ही मुली, तुझ्या विश्वासाच्या द्वारे तू बरी झालेलीस. आणि म्हणून त्याच्याद्वारे देवाने दाखवलं की जे स्थान स्त्रीचं गेलं होतं ते स्थान देवाने तिला पूर्ण दिलं. स्त्री को त्याग देना. स्त्रीला त्यागणं. इसीलिए वो जोसेफ के नींद में जाकर, स्वप्न में जाकर दर्शन देकर कहा, बिल्कुल उसे त्यागना नहीं. उसके गर्भ में जो है वो किसकी ओर से है? परमेश्वर की ओर से. वो परमेश्वर साथ है, इसलिए वो इम्मानुएल कहा जाएगा. इसलिए उसे न त्यागना. इसलिए त्यागने की जो, स्त्री छोड़ने की जो आदत पुरुषों की है, वो उसमें से परमेश्वर यीशु मसीह ने बाहर निकाला. देखो स्टेप बाय स्टेप आप देख सकते हैं यीशु ने जो काम किए. आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहू शकता की येशू ख्रिस्ताने जे कामं केले. स्त्रियों को बात करना मना था, स्त्रियांना बोलणं मना होतं, एजुकेशन देना मना था. शिक्षण देणं मना होतं. लेकिन यीशु के पीछे चलने वाली स्त्रियां सिर्फ खाना नहीं देती थी. पण येशूच्या मागे चालणाऱ्या स्त्रिया फक्त जेवण नाही जब द्यायच्या. यीशु प्रचार करता था, जेव्हा येशू प्रचार करत होता स्त्रियां भी बैठकर सुनती तर थी. स्त्रिया पण बसून ऐकायच्या. और उसका सबसे बड़ा, ऐसी तो बहुत सारी स्त्रियां थी, वो तो आपको मालूम है, लेकिन उसमें सबसे बेस्ट है मरियम. आणि त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट आहे मरियम. मरियम यीशु के पैरों के पास बैठी. मरियम येशूच्या चरणावर बसली उसने कहा, दूर हट. आणि तो म्हणाला, दूर हट. हे स्त्री, तेरा जगह कैसे मेरे पैर के पास? आणि हे स्त्री, तुझी जागा कुठे? माझ्या पायाकडे. पीछे बैठ. मागे बस. औरतों को बात करना मना है, मालूम नहीं? आणि स्त्रियांना बोलणं मना आहे, तुला माहित चल नाही? जाओ उधर. चल जा तिकडे. बोला. असं बोलला. बल्कि मार्था आकर बोली उसे, मार्था बोलने के लिए कृपा किया. देखो बोलने के लिए लिया. मार्था को बोला, ए मुंह बंद करना. आणि मार्था असं म्हणाला की हे तोंड बंद कर तू. मार्था बोला. असं बोलला. मतलब मैं आपको बता रही हूँ, सच मुझे ये सब स्त्रियों के शिक्षण में जाने वाला था, लेडीज मीटिंग में, लेकिन अभी आगे से ले लो, अभी विषय आ गया तो ले लो. आणि आता विषय आले म्हणून सर्व स्त्रियांनी घेऊन टाकला. आपको समझ दिया ना? माता को बात करने के लिए दिया. आणि मातेला बोलायला दिलं क्या ना. बोला कि मरियम देखो उसके पैर के पास बैठे. आणि मरियम त्याच्या पायाजवळ बसली होती. कोई भी नबी के पास स्त्री नहीं बैठ सकती है. आणि कोणत्याही संदेशाच्या पायाजवळ स्त्री नाही बसू शकत. अलाउड नहीं था स्त्री को. आणि अलाउड नव्हतं स्त्रीला. और वो कहाँ बैठी थी? आणि ती कुठे बसलेली? शिष्य की जगह पर, जो शिष्य की जगह थी वो. आणि ज्या शिष्याची जागा होती त्या ठिकाणी वो बसली. शिष्य, कौन से शिष्य यीशु के पास बैठते थे? कोणते शिष्य येशूच्या जवळ बसायचे? 12 शिष्य का कंपटीशन चलता था. आणि 12 शिष्यांचं कॉम्पिटिशन चालायचं. इधर कैसे कंपटीशन चलता है आगे का सीट पकड़ने का? आणि इथे कसे पुढे बसण्याचं कॉम्पिटिशन चालू. हाँ, इनका कंपटीशन चलता है, इसलिए लोग जल्दी आते हैं. आणि यांचं कॉम्पिटिशन चालू म्हणून ती लोक लवकर येतात. पहले जगह इधर पकड़ना ताकि दीदी के पास आए, दीदी मुझे पकड़े. आणि ती पहिले येऊन तर बसायचं की मी दीदीच्या जवळ बसावं आणि दीदीने मला उदाहरण नजर इधर ही जाएगी तो मैं इसको ही पकड़ूंगी.
पकड़ूंगी। आणि नजर इकडे गेली तर हिलाच जो पकडणार इधर बैठेगा, अगर ये बैठी तो इसको पकड़ूंगी। आणि ही बसली तर हिला एक पकडणार दिन ये बैठी तो इसको पकड़ा। आणि एक दिवशी ही बसली तर हिला तो पकडणार क्या होता है, जो इधर नजदीक बैठता है उसी के ऊपर उदाहरण में पकड़ा जाता है, आणि जो कोणी जवळ बसलेला असतो त्याला उदाहरणात घेण्यात येतात जबकि उन्होंने ऐसा कुछ किया नहीं रहता है। आणि त्याने असं काही केलेलं नसतं आपको समझा, लेकिन वो इतने नजदीक बैठी, आणि ती एवढ्या जवळ बसली. शिष्यों का जगह उसने ले लिया। शिष्यांची जागा त्यांनी घेतली. उसके पैर के पास बैठता था पतरस, त्याच्या पायाजवळ बस एक पैर पतरस लेता था, एक पैर उसका लेफ्ट पैर पर बैठता था यूहन्ना। आणि एका पायावरती पेत्र बसायचा आणि डाव्या पायावरती योहान उसने बसायचा पतरस की जगह ले चुकी थी। आणि तिने पेत्राची जागा घेतली होती. पतरस अपना जगह किसी को नहीं देता था। पेत्र आपली जागा कोणालाच नाही मैं द्यायचा. हमेशा लीडरशिप, मैं लीडर, मेरा सब सुनना, मेरा लीडर, ऐसा उनमें चलता था। आणि मी लीडर आहे, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे असं त्यांच्यामध्ये चालायचं. ऐसी स्त्री को पैर के पास बिठाया। आणि अशा स्त्रीने त्यांनी आपल्या पायाजवळ स्त्रियां बसवलं. पुरुषों को, भविष्य वक्ताओं को छू नहीं सकती। आणि स्त्रिया संदेशांना स्पर्श नाही करू शकत. पापीन स्त्री यीशु का पैर धोई और उसका बाल से पोछी और उसको ये मुंह से चुंबन दी। आणि पापी स्त्रीने काय केलं, येशूच्या पायांना आपल्या अश्रूने धुतलं आणि आपल्या केसांनी पुसलं आणि त्याच्या पायाचे चुंबन घेतले. यीशु ने क्या बोला, मुझे यीशु ने- छूती है गंदी औरत? आणि येशू काय म्हणाला, हे घाणेरडे स्त्री नहीं ना। क्या किया? काय केलं, उसको उठा के बोला, तेरे पाप क्षमा हुए बेटी, कुशल से घर जा। आणि तिला उचलून तो म्हणाला, माझ्या मुली तुझे पाप क्षमा झाले, तू घरी जा. छुआ, आणि तिला स्पर्श केला उसको छुआ, आणि तिला स्पर्श केला, छूकर उसको उठाया। स्पर्श करून तिला उठवलं. पथरवाह करने वाली जो व्यभिचार में पकड़ी गई थी स्त्री, उसको भी यीशु ने छुआ। आणि जिला व्यभिचार करताना पकडलेली जी स्त्री होती, तिला ते ढुंढमार करत होते, तिला पण येशूने स्पर्श उन्होंने केला. यीशु के ऐसे पैरों के पास ऐसा डाल दिया था सामने, आणि त्या लोकांनी त्या स्त्रीला येशूच्या पायावर असं फेकून दिलं तो होतं आगे ऐसा यीशु के आगे फेंक दिया था। आणि येशूच्या समोर असं फेकून और दिलं. वो लोग ने मारा था उसको। आणि पहिलेच तिला खूप मारले त्या लोकांनी. बेचारी एकदम घायल होके उधर आई थी। ऐसा हमें सोचना है कि देखो, कब जब किसी को पकड़ा जाता है तो सबसे पहले लोग हाथ साफ कर लेते हैं। आणि जेव्हा पहिले कोणाला पकडण्यात येतं तेव्हा पहिलेच लोक आपला हात साफ करून ये घेतात. एक नियम है, हा एक नियम आहे उसको भी पहिल्यापासून. मार के लाया। आणि तिला पण मारत मारत यीशु आणलं. ने देखा, येशूने पाहिलं, कुछ नहीं बोला, काही नाही बोललं, लिखने लगा। लिहायला लागला. लोग बोलने लगे, तुम कुछ बोल, मोसेस ने ऐसा बोला है, पथरवाह करना है। आणि लोक म्हणू लागले की तू काहीतरी बोल, कारण मोशी म्हणाले दगडमार करायचा तो आहे. आदमी को भी लाना चाहिए था ना, आणि त्या माणसाला पण आणायला पाहिजे होतं ना, जिसने इसके साथ सोया, जो तिच्याबरोबर झोपला उसको लाया, त्याला आणलं, उसको छोड़ दिया, त्याला सोडून स्त्री को दिलं, लाया, स्त्रीला आणलं. क्योंकि उस काल में स्त्री को इतना नीचे कर दे। कारण त्या काळात स्त्रीला एवढं खाली टेकायचे. देखो, यीशु ने वो स्त्री को क्षमा करके बताया कि ऐसी स्त्रियों को भी मेरे राज्य में मान है, सम्मान है। येशूने त्या स्त्रीला क्षमा करून त्यांनी सांगितलं की अशा स्त्रियांना पण माझ्या राज्यामध्ये मान सन्मान जब आहे. सब पुरुष चले गए, सर्व पुरुष निघून उन गेले पुरुषों को क्या बोला मालूम है आपको? आणि त्या पुरुषांना काय सांगितलं वही माहिती आहे? शब्द आज सारे पुरुषों को बोला जाता है। आणि ते शब्द आज सर्व पुरुषांना म्हणण्यात येते. जितने चर्च में आते हैं जेवढे चर्च मध्ये और येतात बाहर है, आणि बाहेर आहे, वो कहा, तुम में से जिसने पाप नहीं किया वो पहला पत्थर औरत पर मारे। आणि त्यांना म्हणाले की ज्यांनी पाप नाही केलं त्या पुरुषाने पहिला दगड त्या स्त्रीला मारावा. तुम तो पापी है ना, स्वतः तर पापी आहे ना, बेचारे निर्बल स्त्रियों के ऊपर क्यों दोष लगाते हैं? बिचारे निर्बल स्त्रियांवरती का दोष लावतात? क्योंकि स्त्री है बोलकर, कारण स्त्री आहे म्हणून. और वो आदमी को छोड़ दिया ना उस, आणि त्या पुरुषाला सोडून गेलं ना त्या उसको लोकांनी, मार मार के लाया ना, आणि तिला क्योंकि मारत औरत है मारत बेचारी। आणलं. कारण स्त्री आहे म्हणून. इसीलिए यीशु ने कहा, तुम में से किसी ने जो पाप नहीं किया वो पहला पत्थर मारे। म्हणून येशू म्हणाला, तुमच्या मनात ज्याने पाप नाही केले त्याने पहिले दगड मारावे. सब पुरुष पत्थर छोड़ के चले गए, सर्व पुरुष दगड सोडून निघून गेले. स्त्री रह गई थी। स्त्री राहिलेली. जब उसको उठाया, पूछा, कोई नहीं है? जेव्हा तिला उचललं आणि तो म्हणाला कोणी नाहीये, उसने कहा, कोई नहीं ती है। म्हणाली कोणी नाही. उसने कहा, मैं भी तुझे दंड नहीं देता। आणि तो म्हणाला, मी पण तुला दंड नाही देत. इसमें बताया जाता है कि जो कोई यीशु मसीह में है, उन्होंने स्त्रियों को टॉर्चर नहीं करे, मारे नहीं, स्त्री को सताए नहीं, उसको क्षमा करे। आणि याच्याद्वारे शिकवण्यात येतं की जो कोणी येशूमध्ये आहे त्यांनी स्त्रीला टॉर्चर करू नये, तिला मारू नये, तिला त्रास देऊ नये. ये वचन है, आणि हे वचन आहे. यीशु ने ये मान दिया। येशूने हा मान दिला. फिर उसके बाद हम देखते हैं, नंतर आपण पाहतो स्त्रियों को बात करना, कुछ बोलना अलाउड था? आणि स्त्रियांना काही बोलणं अलाउड होतं? नहीं ना। नाही ना. लेकिन देखो, जब जी उठा वो, जेव्हा तो जिवंत झाला उस समय क्या किया? तेव्हा काय केलं? सबसे पहला स्त्रियों को बोला, जाओ मेरे शिष्यों को जाकर बताओ मैं जिंदा हो गया, गवाही देने को बोला। आणि सगळ्यात पहिले स्त्रियांना सांगितलं की जा जाऊन माझ्या शिष्यांना सांगा की मी जिवंत झाले, साक्ष द्यायला सांगितले. गवाही देने के लिए साक्ष देण्याला औरतों को बोला, स्त्रियांना सांगितलं. है ना। और उस काल में औरतों का सुना गया। आणि त्या काळात स्त्रियांचं ऐकण्यात आलं. तो फिर अभी क्यों नहीं स्त्रियां बोलती है, तो यीशु के बारे में बोलती है, तो फिर क्यों नहीं सुनाते? मग आता येशूबद्दल स्त्रिया सांगतात, आता का नाही ऐकत? क्योंकि बोला गया ना, अभी जैसे
पवित्र आत्मा से भरा हुआ व्यक्ति रहेगा, पवित्र आत्मा से भरी हुई कलीसिया रहेगी ना, तो वो इस विषय पर स्त्रियों को मान देना, पुरुषों को भी मान देना, ये दोनों को सम्मान करना, ये चलाएगा। आणि पवित्र आत्म्याने भरलेला जो व्यक्ती असेल आणि पवित्र आत्म्याने भरलेली जर मंडळी असेल ना, तर ती लोक स्त्रियांना मान देणं, पुरुषांना मान देणं या विषयावरती शिकवते. जब उसने अपनी माँ को देखा, जेव्हा त्याने आपल्या आईला पाहिलं, तब उसने एक पुरुष के हाथ में दिया ना, आणि त्याने एका पुरुषाच्या हातात दिलं. जैसे परमेश्वर बताता है हर पुरुष अपनी माँ को, अपनी स्त्री को, अपनी बहन को, जो भी स्त्री है उसको संभाले, आणि त्याच्याद्वारे देव शिकवतो की प्रत्येक पुरुषाने आपली आई, आपली बहीण, आपली मुली त्यांना सांभाळावं, ख्याल करे, त्यांची काळजी उसकी घ्यावी, रक्षा करे, त्यांचं रक्षण उसका करावं, लालन पोषण करे, त्याचं लालन पोषण करावं. ये परमेश्वर बताया। आणि हे देवाने जब सांगितलं. वो क्रूस लेके जा रहा था, जेव्हा तो क्रूस घेऊन जात होता, पुरुषों को कुछ भी एक वाक्य बोला हुआ दिखाए, आणि पुरुषाला काहीतरी एक वाक्य म्हणाले, असं काही सांगितलं दिलंय का? बोला है बोललंय. जाते समय बहुत जगह गिरा ना वो, आणि जाताना खूप ठिकाणी तो पडला. बहुत जगह गिरा, ऐसा नहीं कि जान इधर लिखा नहीं, लेकिन बहुत जगह नेचुरली आप खुद सोचो ना, इतना बड़ा बड़ा उसके अंदर की नसें उसको दिखाई दे रही थी। आप सोचो कि कितना उसको घायल हुआ होगा, तो इतना बड़ा क्रूस लेके जाना क्या मामूली बात है? आणि त्याच्या आतल्या नसा त्याला स्वतःला दिसत होत्या. मग तुम्ही विचार करा, एवढं त्याला मारलेलं, म्हणजे एवढा मोठा क्रूस घेऊन जाणं काय साहजिक गोष्ट आहे का? तो वो नहीं ले जा पा रहा था, आणि तो घेऊन जाऊ शकत शिमोन नव्हता. कुरोनी ने उसका वो लेकर गया, क्रूस लेकर उठा के लेकर गया। शिमोन करून त्याला क्रूस घेऊन त्याचा घेऊन रास्ते में कोई पुरुष नहीं थे, रस्त्यात कोणतेच पुरुष नव्हते, थे ना? होते ना. यीशु के सारे शिष्य तो चले गए थे, येशूचे सर्व शिष्य तर निघून कोई गेले. नहीं था क्रूस के पास। कोणी नव्हतं क्रूसाजवळ. यीशु का सिर्फ एक ही शिष्य वहां था, येशूचा फक्त एकच शिष्य तिकडे होता. कौन मालूम? कोण माहिती आहे? यूहन्ना। यूहन्ना। इसीलिए यूहन्ना ने वो लिखा। म्हणून योहानाने ते लिहिलं. अगर आप वहां पर हो आणि तुम्ही तिकडे आहात तो ही आप लिखोगे ना। तेव्हा तुम्ही लिहाल ना. मरकुस के अध्याय में मरकुस वहां नहीं था, मार्कच्या वेळेला मार्क तिकडे मत्ती नव्हता, वहां नहीं था, मत्ती तिकडे नव्हता, लूका वो भी वहां नहीं था, लूक पण तिकडे इसलिए नव्हता. वो बातें लिख नहीं पाए। म्हणून तो या गोष्टी लिहू नाही शकले. और पतरस भी वहां पर नहीं था, पेत्र पण तिकडे दूसरे नव्हता, शिष्य नहीं थे, दुसरे शिष्य वो नव्हते, डर गए थे। ते लोक घाबरले. सिर्फ यूहन्ना ही वहीं पर था, फक्त योहानच तिकडे होता. वो भी उसकी माँ के, वो भी यूहन्ना भाग गया था। ते पण योहान पळून गेलेला. वो तो माता मरियम ने उत्साहित किया, मुझे जाना है, मुझे जाना है, मेरे बेटे के पास जाना, बेटी के पास जाना, बेटी के पास जाना। आणि माता मरियमने त्याला उत्साहित केलं की मला माझ्या मुलाकडे जायचं, मला माझ्या मुलाकडे जायचं. इसीलिए यूहन्ना पीछे पीछे रहा, म्हणून योहान मागे मागे राहिला. आगे नहीं आया कभी। पण तो पुढे नाही आला तरी. उसको कहीं ना कहीं दुख था, लेकिन उसने ये सब बातें देखी, पण त्याने या सगळ्या गोष्टी पाहिल्या, इसीलिए देखी, इसलिए वो लिख पाया। आणि पाहिल्या म्हणून तो लिहू शकला. आपको समझा? समझ क्रूस उठाते समय उसने खुद देखा कि स्त्रियां क्या कर रही थी, रो रही थी। आणि क्रूस उचलताना त्याने स्वतःहून पाहिलं की स्त्रिया रडत होत्या. स्त्रियों को क्या बोला? स्त्रियांना काय म्हणाला? मेरे लिए मत रो, ये मेरे लिए रो। मेरे लिए मत रोना। माझ्यासाठी नका रडू. इतना यीशु को दुख हो रहा था कि स्त्रियां उसके लिए रो रही है, आणि येशूला किती दुःख होते की स्त्रिया त्याच्यासाठी रडतायत. उसने रोना बंद किया। त्याने त्यांचं रडणं बंद करवलं. यही यीशु की इच्छा थी, आणि हीच येशूची इच्छा होती. इसीलिए कलीसिया, यीशु मसीह ने कलीसिया बांधते ही किसके ऊपर पवित्र आत्मा दिया? आणि येशूची मंडळी बांधतात कोणावरती पवित्र आत्मा दिला? सिर्फ पुरुषों के ऊपर, फक्त पुरुषावर, जो वहां पर इकट्ठा थे। जे तिकडे एकत्रित होते. हाँ? नाही. स्त्री वहां थी, इसलिए वहां पर स्त्रियों का नाम दिया है। आणि स्त्री तिथे होती म्हणून तिथे स्त्रियांचं नाव देण्यात और आलं. वहां पर प्रेरितों के काम में, प्रेषितांच्या कृत्यामध्ये वहां पर औरतों का नाम दिया गया है। तिथे स्त्रियांचं नाव देण्यात आलं. खास करके उसकी माँ का भी नाम दिया गया खास है। करून त्याच्या आईचं पण नाव देण्यात आलंय. प्रेषितांचे कृत्य। अध्याय 1 और उसका 12-13 पढ़ लेना, लेकिन अभी हम 13 ही पढ़ेंगे। आपण 13च वाचूया. मग ज्या घरात ते राहत होते त्या घराच्या माडीवरील खोलीत जाऊन ते प्रार्थना करू लागले. या प्रार्थनेच्या प्रसंगी पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तुल्मय, मत्तय, हलफीचा पुत्र याकोब, शिमोन ज्याला जिलोत देखील म्हणत आणि याकोबाचा पुत्र यहूदा हे तेथे हजर होते. हाँ, हे सगळे पुरुषच आहेत ना, पुरुष आहे ना। हाँ, आगे। तसेच येशूची आई मरिया, हाँ, आता कोण होतं? यीशु की माँ जिसने जन्म दिया, वो भी थी। तिच्यासह अनेक स्त्रियाही तेथे उपस्थित होत्या. अनेक स्त्रिया, म्हणजे किती स्त्रिया? आपण अनुमान लावू शकतो किती लोक आहेत? 120 आहे. 120 लोक हा, आहेत. आता मायनस करा, 120 मधून 120 में से 72 कट करा, 72 कट करो. करा पटकन। 120 में से
72 कॅन्सल. 52 है. 52 लोग बायका होते 52 बायका होत्या. है ना. आप सोच सकते हैं इतनी औरतें वहां पर थी. तुम्ही विचार करू शकता एवढ्या स्त्रिया शायद तिथे उसमें होत्या. से थोड़ी और भी कम कर दो. शायद त्याच्यामध्ये थोड्याशा अजून कमी करा, 10-12 कम कर दो. 10-12 कमी करा, तो भी औरतें थी ना. तरी सुद्धा स्त्रिया होत्या ना. इन सबके ऊपर आत्मा आया ना. या सगळ्यांवर आत्मा आला है ना. ना. 2 वचन में लिखा है. 2 वचनात दिले, 2 अध्याय उसका 1. 2:1. येशूचे मरण आणि पुनरुत्थान यांना 7 आठवडे होऊन गेले होते आणि आता 50वा दिवस आला होता. त्या दिवशी सर्व विश्वासणारे एकत्र जमले असताना विश्वासणारे, मग त्याच्यात बायका पण होत्या. आणि काय झालं, पवित्र आत्मा आला. मग फक्त पुरुषांवर नाही आला, सिर्फ पुरुषों के ऊपर नहीं आया, परंतु स्त्रियों पर भी आया. स्त्रियांवरती पण आला. इसीलिए स्त्रियों को कलीसिया में आने का अथॉरिटी मिला. म्हणून स्त्रियांना मंडळी देण्याचा अधिकार भेटला. इसलिए स्त्रियां आज पहले जो चर्च में स्त्री बैठ नहीं पाती थी, आणि ज्या पहिले स्त्रिया मंडळीत बसू शकत नव्हत्या, उनको चर्च में बैठने का स्थान मिला. त्यांना चर्चमध्ये बसण्याचं स्थान भेटलं. बेटी कहने का, परमेश्वर ने कहा तुम मेरे बेटे और तुम मेरी बेटियां, मैं तुम्हारा पिता. परमेश्वर ने पिता. आप करंथियों की पत्री में पढ़ सकते हैं. करंथिकांच्या पत्रात तुम्ही वाचू शकता, तुम मेरे बेटे, तुम्ही माझ्या मुलं, तुम मेरी बेटियां तुम्ही माझ्या मुली और मैं तुम्हारा पिता. आणि मी तुमचा पिता. आदम आदम का पिता कौन था, त्याचा पिता कोण होता? है ना. हवा का पिता कौन था, हवेचा पिता कोण होता? बराबर है. तो परमेश्वर ये दोनों स्थान से उतर गए थे ना. आणि दोघंच ते स्थानावरून उतरून गेले पाप के ना. कारण पापामुळे शत्रु बने थे ना. शत्रू बनले होते ना. लेकिन देखो यीशु मसीह के द्वारा पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुरुष भी परमेश्वर का बेटा पुरुष सुद्धा देवाचा मुलगा, और स्त्री भी परमेश्वर की बेटी. स्त्री सुद्धा देवाची मुलगी इसलिए आहे. उद्धार दोनों को दिया म्हणून तारण दोघांना पण और दिलं. दोनों को चर्च में आने का अथॉरिटी दिया. दोघांनाही चर्चमध्ये येण्याचा अधिकार दिला. इसलिए प्रियो, परमेश्वर यहाँ बताता है कि स्त्रियों को भी परमेश्वर ने चुना है. आणि देव इथे सांगतो की देवाने स्त्रियांना सुद्धा इथे निवडलेला आहे. इसलिए बाइबल में बताया है, पहली 2 के काम 2 के 17 में पढ़ सकते, बेटे और बेटियां भविष्यवाणी करेगी, उपदेश देगी, वचन देगी. प्रेषितांचे कृत्य 2:17 मध्ये तुम्ही वाचू शकता की तिकडे लिहिण्यात आले की मुलं आणि मुली पण काय करतील? भविष्यवाणी करतील. अभी भविष्यवाणी कैसे करते हैं? भविष्यवाणी कशी करतात? हाँ हाँ, पवित्र आत्मा के द्वारा. फिर परमेश्वराकडून आलेला संदेश. हाँ, ते सांगावं लागतो ना, म्हणजे बोलावंच लागेल ना. और बोलना ही पडेगा. अगर बेटियां करती है, बेटियां भी भविष्यवाणी करेगी तो उनको बोलना ही पड़ेगा ना. जर मुली पण भविष्यवाणी करते तर त्यांना बोलावंच लागेल अभी ना. चर्च में अगर वो नहीं बोलेगी आणि चर्चमध्ये जर त्या बोलल्या नाही तो फिर कैसे होगी भविष्यवाणी पूरी? मग भविष्यवाणी पूर्ण कशी होईल? चर्च में तो सभी लोग रहते हैं, चर्चमध्ये तर सगळी लोक असतात. यानी बेटियों का. फिलिपियुस की भी 4 बेटियां भविष्यवाणी करती थी, लोग उसको पूछने के लिए आते. आणि फिलिपिसच्या पण 4 मुली त्या भविष्यवाणी करायच्या, लोक त्यांना विचारायला यायचे, उपदेश करती थी. उपदेश करायच्या. अभी भविष्यवाणी ऐसी तो नहीं आती. आणि आता भविष्यवाणी अशी अगर ऐसी नाही. आए तो बताना पड़ता है, देखिए ये वचन है, तुम्हारे लिए ये वचन आया, तुम्हारे लिए ऐसा आया, तुम्हारे लिए आया, तुम्हारे लिए आया. आणि असं आलं तर सांगावं लागेल तुझ्यासाठी हे वचन आलं, तुझ्यासाठी असं दिसलं आणि तुझ्यासाठी हे वचन उसमें होतं. अगर कोई पुरुष भी होगा कलीसिया में बोल रहे तो फिर पुरुष भी है, लेडीज भी है ना. आणि जर पुरुष पण त्याच्यामध्ये जर कोणी बोलत असेल तर पुरुष पण आहेत आणि स्त्रिया पण आहेत क्या ना. ऐसी भविष्यवाणी घर में पड़ी रहने वाले के लिए दिया है क्या प्रभु ने? आणि भविष्यवाणी घरात अशी पडून राहण्यासाठी देवाने दिले का? बेटियां भी बोला ना, आणि मुलींना पण तो म्हटलं वो ना. उपदेश देना ही पड़ेगा ना. उनको भविष्यवाणी दी है तो उपदेश देना ही पड़ेगा. आणि भविष्यवाणी केली तर त्यांना उपदेश द्यावाच लागेल. पौलुस जो कहता है ना पौलुस जे म्हणतो ना कि स्त्रियां चुप रहे, आणि स्त्रियांनी चुप राहावं, उसका उद्देश गलत नहीं निकालो. त्याचा उद्देश तुम्ही चुकीचा काढू उसका नका. अर्थ वो है त्याचा अर्थ तो आहे कि जब आपस में पति पत्नी आते हैं, अभी देखो रूपा बेटी और हेमंत भाई बैठे हैं, बाजू बाजू में बैठे. चर्च में तो बाजू बाजू में ही बैठते हैं ना. आणि हिमंत आणि वहिनी बसले, ती लोक बाजूबाजूलाच बसतात ना. अभी बहुत सारे चर्च में कैसे बाजू बाजू में बैठते हैं, लेकिन हमारे यहाँ और हमारे जैसे बहुत सारे कलीसिया में औरतें अलग बैठती है, जेंट्स अलग बैठते हैं. आणि आपल्यासारख्या इथे खूप चर्चेस आहेत तिथे स्त्री आणि पुरुष वेगवेगळे बसतात. पौलुस के काल में भी स्त्रियां अलग बैठती थी, औरतें अलग, जेंट्स अलग बैठते थे. पौलाच्या काळामध्ये पण पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या बसायच्या. इसलिए औरत बोलती थी, ओ स्त्रिया बोलायच्या, ऐका तुमच्यासाठीच आहे. ओजी सुनो आपके लिए है. मी म्हणत असते ना, लवकर घरी, लवकर या, घरी चला, घरा लवकर चला, लवकर चला. तुम्हीच उशीर लावता. कल मैं बोल रही थी ना कि चर्च में जल्दी चलो आप ही लेट करवा देते हैं. जाऊ ना,
जाएंगे ना, जाओ ना, थांब ना, जाएंगे ना, रुक जाओ जाओ ना. अहो स्तुती आराधना जातीये, और स्तुति उपासना जा रही जाऊ है दे ना, आपण जाऊ, पोहोचू. और जाने में हम लोग पहुंच जाएंगे. है ना. हे असं मग वचन आलं विनायक स्तुती आराधनाच्या अगोदर यायचं. और इसे वचन आहे की स्तुति उपासना के पहले ही आना लगेच है. दुर्गा बोलणार ओ जुईचे नाही जागृतीचे पप्पा जागृती के पप्पा ऐका, सुनो. ऐकलं का. ह्याच्यामध्ये स्त्रियांना गप्प राहायला सांगितलं. और इन सारी बातों में स्त्रियों को चुप रहने के लिए बोला है. तुम्हाला कळालं असं. समझ में आया तर मंडळीत स्त्रियांना का बोलणं मना आहे. नाही तर स्त्रियांमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर स्त्रिया पण प्रेरित आहेत, प्रेषित आहेत. और स्त्रियों में अगर आपने देखा तो वो भी प्रेरित है. अगर आप जिस दूसरा यूहन्ना की पत्री अध्याय 1 और उसका 1 से 5 तक पढ़ोगे, दूसरा यूहन्ना का पत्र है 1 से 5 पर वहाँ पर जो चुनी हुई महिला है ना वो क्या है, वो प्रेरित है. तिथे निवडलेल्या ज्या स्त्रिया आहेत ना त्या प्रेरित आहेत. हाँ, दूसरा बात मैं आपको और एक बात पढ़वाती हूँ. रोमियो की पत्री रोमकरांचं पत्र अध्याय 16 अध्याय 16 और उसका 1 से 3 तक पढ़ोगे. फिबे नाम की वहाँ एक बहन है. आणि तिथे तुम्ही वाचू शकता तिकडे एक फिबे नावाची स्त्री आहे वो सेविका है, यानी चर्च चलाती है. आणि ती सेविका आहे म्हणजे ती चर्च चालवते. वो भी प्रेरित है. ती पण प्रेरित और आहे. खास करके यूनियास वचन 7 माझे नातेवाईक अंदरोनी रोमन्स 16 वर्स 7. रोमन्स 16 वर्स 7. रोम 16:7 माझे नातेवाईक अंद्रोनिक व युनिया यांनाही सदिच्छा कळवा. पुन्हा माझे नातेवाईक अंद्रोनिक व युनिया यांनाही सदिच्छा कळवा. ते माझ्याबरोबर तुरुंगात होते. प्रेषित त्यांना खूप मानतात व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तीच आहेत. ये प्रेषित है ना. पुन्हा हिंदी वाले पढ़ो. अंद्रोनिकुस और यूनियास को जो मेरे कुटुंबी हैं और मेरे साथ कैद हुए थे और प्रेरितों में नाम ही है. हाँ, प्रेरितों में नाम है. तो पुन्हा नावाज. अंद्रोनिकुस, आंद्रोनिकुस ये जेंट्स है. यूनियास, यूनिया ये क्या है, लेडी है. लेकिन वो क्या है, प्रेरित है. इसके द्वारा प्रभु ने इस्तेमाल किया कलीसिया बनाने के लिए. आणि त्याच्याद्वारे वापर केला मंडळी बनवण्यासाठी. अक्विला, प्रिस्किला. अक्विला प्रिस्किला. पहिला नाम अक्विला, प्रिस्किला. अक्विला पुरुष है, प्रिस्किला स्त्री है. अक्विला पुरुष आहे आणि प्रिस्किला स्त्री आहे. लेकिन बाद में प्रिस्किला नाम आए, बाद में अक्विला आए. पण नंतर प्रिस्किला नाव पहिले आले, नंतर अक्विला और आले. प्रिस्किला प्रीच करती थी. आणि प्रिस्किला प्रीच उसके करायची. घर में जो चर्च भरता था उसमें प्रिस्किला चर्च चलाते थे. आणि तिच्या घरामध्ये जे चर्च भरायचं तिथे ती प्रिस्किला काय करायची, उपदेश द्यायची. कहने का उद्देश्य ये जो हम अभी जो तिमोथी की पत्री में पढ़ा ना, स्त्री कलीसिया में अपने पति के ऊपर उपदेश न दे. आणि स्त्रियांनी चर्च मध्ये मंडळीमध्ये आपल्या पुरुषांवरती उपदेश देऊ नये. त्याला तेच बोलायचे. और वही बोलने का नाही तर मिसअंडरस्टँडिंग खूप लोकांनी केली. आता पुरुषांनी शांत राहावं. अभी पुरुषों ने शांत रहना है. अय्यूब अध्याय 29 अय्यूब अध्याय 29 उसका 21. उसका 21 अय्यूब जॉब चैप्टर 29 अध्याय 29 वर्स 21. उसका 21 सर्वजण माझे ऐकत व माझी मसरत मोलाची मानेत आणि ती ऐकण्यास स्तब्ध राहा. हाँ, अय्यूब कहना है कि पुरुष लोग मेरी मसलत सुनते थे, मेरी सलाह लेते थे और मैं जब बात करता था ये सारे पुरुष क्या करते थे, स्तब्ध यानी शांत रहते थे. अय्यूब कहता है कि लोग मेरी सलाह लेते थे और मेरे सामने वो शांत रहते थे. इसलिए सिर्फ स्त्रियाँ चुप बैठो. तो स्त्रियांनी घबरा, पुरुषों को भी चुप बैठने के लिए बोला है. पुरुषांना पण शांत राहायला सांगितलं. आधा घंटा परमेश्वर स्वर्ग में साइलेंट था. अर्धा तास स्वर्गामध्ये शांतता होते. पढ़ेंगे असे रेवलेशन चैप्टर 8 वर्स 1. प्रकटीकरण अध्याय 8 ऐसे. इस बाद में हम रेवलेशन अध्याय 8 का 1 में बाद में हम दूसरे सेक्शन में जाएंगे, उसका एक्सप्लेनेशन करेंगे. मतलब क्यों जब शांतता होती है तब आगे क्या होता है, जेव्हा शांतता असते तेव्हा पुढे काय होतं वो हम बताएंगे. कोकराने 7वा शिक्का फोडला. 8 चैप्टर वर्स 1. 8 से. कोकराने 7वा शिक्का फोडला तेव्हा स्वर्गामध्ये सर्वत्र जवळजवळ अर्धा तास संपूर्ण शांतता पसरते. ऐकलं? किती तास? किती तास? अर्धा तास शांतता होती. आधा घंटा शांति थी. आणि अर्धा तासाच्या शांतीनंतर जे झालं आधे घंटे की शांति के बाद जो कुछ हुआ भयानक आहे.
वो भयानक है. तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल. आगे हा? अग्नी. म्हणून फार गरजेचं आहे खूप शांतता ठेवणं. बहुत जरूरी है शांतता रखना. आपण आहे ना जास्त बडबडू नये. कधी कधी शांत राहण्यातच आपला फायदा आहे. इसलिए हम ज़्यादा बड़बड़ नहीं करें, हमारे शांत रहने में ही हमारा भला है. शांत रहने में, प्रभु के लिए रुके रहने में, इंतजार करने के लिए, किसी भी पॉइंट पर परमेश्वर के साथ बात करने में ही वो अच्छा है हमारे लिए. आणि शांत राहणं आणि देवाशी बोलणं, काही मुद्द्यावरती देवाशी बोलणं आणि तिकडे देवाची वाट पाहत राहणं हेच आपल्यासाठी कधी कधी चांगलं आहे. हम आपस में कितना भी एक दूसरे से बात करेंगे परिस्थितियाँ बदलेगी नहीं. आपापसात आपण कितीही बोललो तरी परिस्थिती बदलणार नाही. लेकिन अगर हम शांत रहकर हम परमेश्वर के साथ भीतर से बात करेंगे या प्रभु के साथ वार्तालाप करेंगे तो क्या होगा, हमारी परिस्थिति बदलेगी. जर आपण शांत राहून यातून आपण जर देवाशी बोललो ना तर आपली परिस्थिती बदलून जाईल. और इसका उदाहरण सबसे बेस्ट उदाहरण है यरीहो नगर का. आणि उत्तम उदाहरण आहे तुमच्यासाठी यरीहो. ये इस्राएली लोग 7 दिन साइलेंट रहे आणि लोक इस्रायली लोक 7 दिवस शांत राहिले. और इसीलिए परमेश्वर ने काम किया. म्हणून देवाने काम केलं. वो पकड़ जो शहर बनाती वो ढीली कर दी. तिची तटबंदी होती ती ढिली गेली. इतनी ढीली हो गई आणि एवढी ती ढिली जब ये झाली लोग चिल्लाए जेव्हा ही लोक ओरडले आवाज से दीवार गिर गई. फक्त आवाजाने ती भिंत पडली. आवाज से फक्त आवाजाने. देखा ना कि ये हमारा परमेश्वर काय आपला देव. मालूम हुआ. तो इसीलिए प्रियो आज हमारा परमेश्वर हमें कहता है कभी कभी चुप बैठने में हमारा अच्छा है. म्हणून कधी आज आपल्याला देव सांगतो की कधी कधी शांत राहण्यामध्ये आपला भला आहे चुप बैठने में हमारा फायदा है. आणि शांत राहण्यात आपला फायदा आहे. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वादित तो करतो. हम प्रभु से जैसे हमने वचन सुना ना, हम क्या करना चाहिए प्रभु से. जसं आपण वचन ऐकले की आपण काय केलं पाहिजे. अपन शांत रहने के लिए हम प्रभु से क्या बोलना चाहिए, प्रार्थना करना चाहिए ना. शांत राहण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आओ हम प्रभु से प्रेयर करें. या आपण देवाकडे प्रार्थना प्रभु करू. को कहेंगे प्रभु मैं बहुत बात करता हूँ. देवाला बोलू प्रभू मी खूप बोलतो. बहुत खूब. और जहाँ बात नहीं करना है वहाँ पर भी बात करता हूँ. जिथे नाही बोललं पाहिजे तिथे पण मी बोलतो. मुझे शांत रखो. मला शांत मुझे ठेव. शांत रखो. मला शांत ठेव. मुझे भी मौन उपवास करने के लिए मदद कर. आणि मलाही मौन धारण करण्यासाठी तू मदत कर. मुझे भी ऐसा मेरे से उपवास कर जिसमें मैं कुछ नहीं बात कर रहा. आणि माझ्याकडनं पण असा उपवास करून घे की ज्याच्यामध्ये मी काहीच बोलत नाही. मेरे मुंह को मैं ताला लगा सकूं. माझ्या तोंडाला मी टाळा आपका लावा. वचन कहते हैं ना मुंह को ताला मार दे. तुझं वचन म्हणतं की तुझ्या तोंडाला तू टाळा लावा. हाँ प्रभु मेरे मुंह खुलने से ही कितना कुछ हो जाता है. हा प्रभू माझं मुख उघडल्याच्या वेळी भरपूर काहीतरी जातं. आज से मेरा मुंह तो ताला मारने को सिखा. आजपासून माझ्या तोंडाला टाळा लावायला तू शिकव. मुंह को मैं पहरा लगाऊं. माझ्या मुखाला मी पहिरा बसवावा. उनके सामने शैतान बैठा है आणि समोर शैतान बसलेला मेरे आहे शब्दों को पकड़ने के लिए. माझ्या शब्दांना पकडण्यासाठी. हाँ प्रभु मेरे बहन के मुंह के ऊपर मैं पहरा बिठाने के लिए मदद कर. आणि माझ्या मुखावरती पहिरा बसण्यासाठी तू मदत कर. मुझे सहायता करो प्रभु. मला सहायता करतो. कम बात करो. मी कमी बोला. प्रभु मुझ पर दया करो. प्रभू माझ्यावर दया कर. आप सहायता करो प्रभु. तुम्ही सहायता करा प्रभू. भजन संहिता 39 का 1 में लिखा है, मैंने कहा मैं अपनी चाल चलन में चौकसी करूंगा ताकि मेरी जीभ से कोई पाप न हो. जब तक दुष्ट मेरे सामने है तब तक मैं लगाम लगाए हुए मुंह को बंद किए रहूंगा. मैं मौन धारण कर कर गूंगा बन गया. भलाई की ओर से चुप्पी साधे रहा. इस रीति से प्रभु कहता है हमारे सामने दुष्ट हमारे शब्दों को पकड़ना चाहता है. हाँ इसलिए हम हमारे मुंह को लगाम लगाए, कंट्रोल करें और हम गूंगे बन जाए. पवित्र पवित्र करुणा हमें प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना. हम सब प्रभु अपने सच बातें हमेशा दुष्ट हमारे सामने ही रहता है ताकि वो हमारी बोली को पकड़कर उड़ा कर लेके जाए, हमसे पाप करवाए. इसलिए प्रभु हमारे मुंह को कंट्रोल कर. हमारा मुंह प्रभु पवित्र पिता शांत रहने के लिए सहायता कर. प्रभु हमारे मुंह से अच्छी बोली निकलने के लिए मदद कर. और खास करके हम शांत रहने में, चुप रहने में, गूंगा होने में तू मदद कर. हम ऐसा गूंगा नहीं चाहते जैसे संसार में दूसरे गूंगे, परंतु ऐसे चाहते हैं कि हम हमारे शब्द को बंद करें, मुंह को बंद रखें. हम साइलेंट रहे. कुछ परिस्थितियों में, कुछ घंटों में, कुछ घंटों के लिए, कुछ दिन के लिए हम शांत रहे. और हमसे ये उपवास होने दे. हमसे ये उपवास करा प्रभु. ये मेरी विनती है प्रभु. ये मेरी प्रार्थना है. आयु के सभी बच्चों को आशीषित कर. ये वचन चोरी होने नहीं देना. प्रभु कृपा प्रदान कर.
यीशु के नाम से आमीन। प्रेज